मी मगाशी वानखेडे आणि भांगरसाहेब असताना मी म्हणलं की मराठीमध्ये, आणि अतिशय जबाबदारीने मी हे विधान करतो, मराठीमध्ये सामाजिक दृष्ट्या सजग असलेली आणि खऱ्या अर्थाने त्याविषयी आपलं मत संपादकांची किंवा कुठल्याही राजकीय पक्षांची भीती न बाळगता मांडणारे फार कमी लोक आहेत. त्यापैकी अरविंद जगताप हे नाव आहे. आणि अरविंदचं म्हणजे मी फार कमी ज्ञानी माणसं आहेत असं म्हणतो, त्यापैकी अरविंद आहे. अरविंदचं एक समाजभान जे असतं किंवा अरविंदचं लिखाण जे असतं, अरविंदला आपण म्हणजे चला हवा येऊ द्या मध्ये ते जे काही पत्रलेखन करायचं त्यांनी तो काय महाराष्ट्रभर माहिती आहे, तेवढी त्याची ओळख नाही. अगदी कोण बनेगा करोडपती ते असंख्य चित्रपट, असंख्य सिरियल्स, त्याचा तो लेखक आहे, स्क्रीन प्ले लिहिलेला आहे, स्वतः दिग्दर्शक आहे. आणि या सगळ्या मित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन करताना आमचा अजून एक ज्येष्ठ मित्र मकरंद अनासपुरे इथे आलेले आहेत. हा खरा असं बघितलं तर एक फॉर्मल कार्यक्रमापेक्षा असं मित्रांची मैफिल असं जास्त वाटतं. मकरंद उत्तम अभिनेता आणि आपल्याला सगळ्यांना परिचित आहेच. त्यामुळे याची सुरुवात पहिले मी ते वाचलं तेव्हा सगळी भाषणं होती, तर अरविंद असं म्हणलं की आम्हाला असं वाटलं की अरविंदला समोर आणायचं, कारण अरविंद फार मागे मागे असतो आणि तर त्याच्याशी खरं गप्पा मारल्या पाहिजेत आपण. आणि त्यामुळे नुसतं 10-10 मिनिटांची भाषणं करण्यापेक्षा मला असं वाटतं की याची जी सुरुवात आहे, तर मी सर्वप्रथम डॉक्टर निलेश साबळे यांना बोलवीन रंगमंचावर की आम्ही एक इन्फॉर्मल त्याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. सेल्फी उलगडत जाईल. सेल्फीतनं खरं सेल्फी वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की सेल्फीतनं अरविंद जगताप किती उलगडतो मला माहिती नाही, पण आपण स्वतःला जास्त उलगडले जातो. आणि हे मला वाटतं त्याच्या लेखणीचं भयंकर यश आहे. जेव्हा त्याचं पत्रलेखन वाचतो तेव्हा तिथे आपण स्वतःला बघतो. त्याचा तो अप्रोच जो आहे की तो आतून आपल्याला हलवणारा एक अप्रोच आहे. अरविंद मला माहिती नाही किती मुलाखती दिल्या किंवा काय, पण अरविंद जगताप तुमच्या सगळ्यांसमोर, खरं तर महाराष्ट्रासमोर एक विचारवंत, एक वैचारिक लेखक, एक समाजभान असणारा माणूस म्हणून तुमच्या समोर यायला पाहिजे. म्हणून एक छोटासा प्रपंच आहे, कुठल्याही फॉर्मॅलिटी नाही. मी डॉक्टर निलेशला बोलवतो आणि अरविंद जगताप यांना व्यासपीठावर बोलवतो. जोरदार टाळ्यात आपण स्वागत करूया. नमस्कार, सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत. कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण अरविंद जगताप सर इकडे आहेत आणि आज सेल्फी या सुंदर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी होतोय. अभिजित सरांनी सुरुवात केली, पण मला असं वाटलं की तुम्ही नका करत जाऊ सूत्रसंचालन, आमची कामं जातील, कारण तुम्ही फार सुंदर करता. पण आजचा हा विषय वेगळा. मी असं कधी बसून वगैरे सूत्रसंचालन कधीच नाही केलं. मला ते उभं राहूनच सवय, त्याच्यामुळे मला भीती वाटते मी काही चुकतोय की काय. पण जेव्हा अरविंद सरांचा फोन आला की असा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे, तर मला वाटलं इकडे आपण जायलाच पाहिजे, कारण आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना रोज फिरतो, पण अशा कार्यक्रमाला आपली उपस्थिती असणं हे फार गरजेचं आहे. कारण आज काय वाचतोय आपण हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे तुम्ही सगळे वाचताच आहात, पण नवीन पिढी काय वाचते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. माझ्या पिढीपर्यंतची लोक वाचतायत असं मला वाटतंय अजून तरी. पुढच्या पिढीतली काही मुलं वाचतायत, पण बरेचसे मेसेजेस वाचतात दिवसभर, किंवा कोणी काय कमेंट केली, कोणी काय लाईक केली, कोणी कोणाला ट्रोल केलंय, हे वाचण्यात दिवस जातोय आपला खरं तर. आणि त्यातनं किती ज्ञान मिळतं हे मला माहिती नाहीये, पण त्यात वेळ जास्त जातो एवढं मात्र माहितीये की मला ह्यानी कमेंट केली, मी ती वाचतो, मग मी त्याला करतो, मग तो मला काय म्हणणार आहे. पण यातून काहीतरी सकस वाचायला मिळतंय का, काहीतरी बौद्धिक वाचायला मिळतंय का, ज्याचा आपल्याला काहीतरी उपयोग होईल समाजात. तर मला वाटतं की अरविंद जगताप ही एक अशी व्यक्ती आहे जी आमच्या आयुष्यात आली चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून. तेव्हा खरं तर अरविंद सरांची आमची ओळख झाली आणि पत्र जी लिहिली जायची आणि सागर वाचायचा, तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला. आणि मला कळलं की अरविंद जगताप ही व्यक्ती म्हणून किती
वेगळी व्यक्ती आहे आणि किती मोठा माणूस आहे खरं तर ते स्वतः नाहीत मान्य करणार, पण ते आजूबाजूच्या लोकांना माहिती असतं खरं तर. कारण इतकं साधं राहणं आणि इतकं काम करत असतानाही साधं राहणं हे खूप अवघड असतं. ते काही लोकांना जमलेलं आहे. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खरं तर आज. आणि इकडे गप्पांना आपण सुरुवात करूयात, पण मला वाटतं सुरुवातीला एक कविता आहे. मला तेच म्हणणं आहे की हा. अरविंद, तू वाचनाचा विषय काढलास म्हणून हो, तू कुठली म्हणणार आहेस मला माहिती नाही, पण मी तुला कवी कवी ती मला फार आवडली. अरविंद विविध प्रकारे लिहू शकतो, विविध गोष्टी लिहू शकतो. तो स्क्रीन प्ले लिहितो, तो डायलॉग्स लिहितो, तो कविता लिहितो, तो पत्र लिहितो. पण त्याच्यातलं एक जो मूळ माणूस आहे की जो तू वाचनाचा विषय काढला म्हणून तू कवी, या कवितेनेच अरविंदची आपण सुरुवात करूया. पृष्ठ क्रमांक 30. नाही, नवीन आहे ना पुस्तक. अहो लोकांना कळू दे हे नवीन आहे. माझं पाठ असतं तर मग जुनं नसतं का झालं. हा हा. तर कविता आहे कवी. मी एकदाच वाचलीय, त्यामुळे काही चुकलं तर मला क्षमा करा, पण फार गोड कविता आहे. कवितेचं नाव आहे कवी. एका कवीने कविता लिहिलीच नाही. एका कवीने कविता लिहिलीच नाही. कागद झाडाचा बनतो हे कळल्यावर. कागद काळे करण्यापेक्षा वडाचं एक छान झाड लावू असं त्याने ठरवलं. दरम्यान समकालीन कवितेत खूप पीक आलं, प्रायोगिक वगैरे कवितांचं. त्याच्या वडाची दखल मात्र कुठल्याच वर्तमानपत्रानं घेतली नाही. समकालीन कविता तिसऱ्या दिवशी फुटाण्याच्या पुडीसारखी शहीद सुद्धा झाली. वड मात्र हिरवागार आहे अजूनही. वड मात्र हिरवागार आहे अजूनही. रोज पक्ष्यांचं संमेलन भरतं न चुकता. वडाकडे बोट दाखवून कवी म्हणतो, हे आपलं पुस्तक आहे बरं का. लोक हसतात. लोक हसतात आणि म्हणतात, याला काही सुचत नाही. कवी झाडाखाली वाचत असतो हजारो पुस्तकं. कधी अचानक सुचल्यासारखा कवी उठतो. आता कविता लिहिणार असं वाटतं, पण कवी जातो बांधावर आणि लावतो आणखीन एक झाड. गावात त्याला कोणी कवी वगैरे म्हणत नाही, कारण त्यानं कागदावर कविता लिहिलेलीच नाही. पण इथून पुढे वडाच्या सावलीत बसल्यावर सुरू झाली पक्ष्यांची किलबिल. तर नीट लक्ष देऊन ऐका, नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्की कविताच ऐकू येईल. कवी झाडाला पुस्तक म्हणतो, कारण त्या पानांमध्ये खूप काही देण्याची ताकद आहे. ही पानं वाळायच्या आत साळायला हवीत हिरव्यागार कवितेसाठी. खूप मस्त. अरविंद म्हणजे आपण दोघं बोलण्यापेक्षा आज अपेक्षित अरविंदनी बोलणं आहे असं. मला असं वाटतं अरविंद, सेल्फी विषयी तू एक थोडस बोलास की की हे तुझं सगळं खरं विविधांगी लेखनाचं ते एकत्रित केलेलं पुस्तक आहे. त्याविषयी खरं सगळ्यांना सांगावं. म्हणजे मुळात जी गोष्ट आपल्याला येत नाही त्याविषयी जास्त आकर्षण असतं. मला कधीच काढता आलं नाही सेल्फी. काढण्यासारखं व्यक्तिमत्वही नाही, त्यामुळे मी त्या नादाला कधी लागलो नाही. तर म्हणलं आता, आणि प्रत्येक जण आपल्याला म्हणत असतो ना की सेल्फी काढली पाहिजे, सेल्फी काढली पाहिजे. तर मी म्हटलं मग आपण पुस्तक काढूया सेल्फी, कारण आपल्याला असं तर काही जमणार नाही. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की सोशल मीडियाशी संबंधित किंवा आता जे वाटोळं चाललंय, म्हणजे आपण म्हणजे लहान होतो तेव्हापासून आठवतंय की पक्ष असायचे, आता गट झालेत. म्हणजे राजकीय पक्ष असण्याचा एक काळ होता बहारदार, आता राजकीय गट असतात. हे असंच चालत राहिलं तर गटार होतील. त्याच्या आधी कुठेतरी थांबलं पाहिजे. तर हे सगळं होतंय फक्त सोशल मीडियामुळे. हे सगळं होतंय की तुम्हाला व्यक्त करायची संधी मिळते, कुणालाही मिळते. म्हणजे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर अगदी 10-15 वर्षांपूर्वी, 10 वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालयांमध्ये, शाळांच्या किंवा कॉलेजेसच्या टॉयलेट्समध्ये भिंतीवर लिहिलेलं असायचं, दारावर लिहिलेलं असायचं, काहीतरी घाणेरडा मजकूर लिहून ठेवलेला असायचं. कोणीतरी विकृत माणसं पोरं हे लिहून ठेवायचे. आजकाल ते कमी झालंय.
तुम्हाला माहिती का कमी झालंय? हे सगळे सोशल मीडियावर आले, हे ट्रोलर्स आलेत. हे सगळे आता ट्रोलर्स म्हणून मिरवतात, ज्यांना बळजबरी लोकांच्या भिंतीवर घाण करायची असते, अशी ही जमात आपल्याला सतत आता दिसत चालली. तर हे का होतंय? हे बरं, ह्या लोकांशी बोलत आणि हे का होतंय हे बघत लिहिलेलं हे पुस्तक आहे. स्वतःमध्ये डोकवण्याचा हा प्रयत्न आहे, हा उपदेश नाही. सेल्फीवरून मला एक किस्सा आठवला फक्त, जरा गंमत गंमत आलावी म्हणून मला आठवलं की मी आपलं बोलेल ना मध्ये, चालेल ना? त्याच्यासाठी लोक हा, नाही कसं आहे की काही गोष्टी कशा बदलत चालल्या. जसं त्यांनी सांगितलं की लिहिणं बंद झालंय, वाचणं बंद झालंय. मी अजून सुद्धा हाताने स्क्रिप्ट लिहितो, मला टायपिंग नाही जमत. नाही तर मी लिहितो, फारच असेल तर दुसरं टाईप करायला लावतो, कारण ते मला अजूनही वाटतं की हे आणि हे एकत्र चाललं तर काहीतरी बरं सुचेल, असं मला अजूनही वाटतं. तसं पूर्वी कसं कलाकारांची स्वाक्षरी घेतली जायची. मकरंद सर इकडे आहेतच, त्यांच्या अनेक स्वाक्षऱ्या सगळ्यांकडे आहेत, माझ्याकडे सुद्धा आहे त्यांची स्वाक्षरी. पूर्वी स्वाक्षरी घेतली जायची. हल्ली काय होतं, कार्यक्रम संपला, स्वाक्षरी कमी आणि सेल्फी जास्त. बरं, त्याच्यामध्ये इतके हे असतात लोक की ते विचारत पण नाहीत आपल्याला. ते चांगलंच आहे, त्यांना आपण खूप आपले वाटतो म्हणून असतं ते. तर परवाच्या दिवशी एका कार्यक्रमात खरा किस्सा असा घडला की मी एका कार्यक्रमाला गेलो आणि कार्यक्रम झाल्यानंतर काही लोक स्टेजवरती आले फोटो काढायला. त्यात एक व्यक्ती एक वेगळा सरबत घेतलेली होती तिकडे. ते माझ्याकडे बराच वेळ बघत होते, थोडे हालत होते, आणि त्यांनी मला एवढंच विचारलं, तुम्ही लय फेमस आहे गाव? म्हटलं का हो? नाही, सगळे लोक तुमच्यावर फोटो काढतात म्हणून म्हटलं. म्हटलं हाय, थोडाफार मला ओळखतात म्हणून. अच्छा अच्छा, काय करतो तुम्ही? म्हटलं मी काम करतो टीव्ही मध्ये. अच्छा अच्छा, आणि म्हणजे डॉक्टर बनतायत ते? म्हटलं ते माझं म्हणजे मी पदवी आहे. मग कशाला टीव्हीत काम करता? नाही ना, म्हटलं मी टीव्हीत मला आवड आहे म्हणून काम. पेशंटने काय करायचं मग? अहो म्हटलं मी व्यवसाय तो नाही करत, मी आता हसवण्याचाच व्यवसाय. म्हणजे डॉक्टर घेतलं काही जमत नाही. हा म्हटलं तसं समजा, कदाचित तुम्हाला काही फोटो वगैरे, फोटो कुठला सगळे सही घेतात तुमची, मला एक सही द्याल का? म्हटलं हो देतो ना. म्हटलं कागद? अच्छा, तुम्ही कलाकार, तुमच्याकडे कागद पाहिजे. त्यात लोक म्हणते तुम्ही लेखक पण आहे. ठीक आहे, मी माझ्या मित्राला म्हटलं कागद द्या. म्हटलं पेन? आता कागद द्या म्हटलं, पेन तुमच्याकडेच पाहिजे. मग माझा कागद, माझा पेन, एक सही केली आणि दिली. त्याच्यावरती ते काका म्हणाले थँक्यू. परत आले, त्यांनी कागद उलटा केला, एक सही केली, त्याच्या मागे त्यांची स्वतःची मला दिली. मी म्हटलं हे काय? तुमची सगळेच घेतात, आमची तुम्ही कवा घ्याल? आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, माझी सही तुमच्याकडे ठेवा. आणि ती सही मी माझ्याकडे ठेवली, मी कोणाचं ठेवत नाही म्हटले. त्यांनी मला वापस करून टाकले. पण डॉक्टर, याचं काही चिंता करायची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही पेशंटना जरी बरं करत नसाल तरी तुमच्या चला हवा येऊ द्याने अनेक लोकांचे आजार बरे झाले तेवढं नक्की आहे. थँक्यू. आपण सेल्फीकडे येऊया. सेल्फी पुस्तक खरं एक पुस्तकाचे पण एक पोझिशनिंग करायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं की अत्यंत उत्तम म्हणजे अरविंद लिहितो. खरं तर अरविंदची ओळख झेंडाच्या गाण्यापासून माझी झाली की, कारण राज्यगीत आपलं चुकलंय सध्या. कोणता झेंडा घेऊ हाती हे खरं राज्यगीत असायला पाहिजे असा एक माझा प्रस्ताव आहे. आयुक्त साहेब बघा ते ऐकून घ्या. तर सेल्फीमध्ये विविध विषयांवर लिहिलं. म्हणजे मी ते जेव्हा पुस्तक, अर्थात तुझं याच्या आधीचं पुस्तक गोष्ट छोटी डोंगरा एवढी तुम्ही जर वाचलं असेल, तो खरा मातीतला लेखक आहे. तो जरी इथे मुंबई शहरात राहत असला. तुम्हाला एक गंमत सांगतो अरविंद विषयी, सहज सुचली म्हणून. आपल्याला नाम ही संस्था माहिती आहे, ज्याच्यात मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर प्रचंड मोठं महाराष्ट्रभर काम केलंय. त्याची मला असं वाटतं सुरुवात अरविंद तुमच्या गावात जो कार्यक्रम होता बीडला, आणि दोघंही म्हणजे मकरंद आणि अरविंद यांचा तो कार्यक्रम होता, आणि मला असं वाटतं तिथे नाम जन्माला आलं किंवा तिथून ती कामाची सुरुवात. तो कसा प्रकार होता की बीडमध्ये ती सगळ्यात महत्वाची समस्या होती, म्हणजे जास्त तीव्र होती.
आणि मकरंद सातत्याने त्याविषयी मुंबईतल्या सगळ्या कलावंतांना सांगायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे. तर त्यावेळेस सुरुवातीला बीडचा माणूस म्हणून तिथे मी होतो आणि ते सगळं बघितलं होतं. आणि तरी पैसे अपुरेच पडणार मी सगळ्यांना करून सुद्धा. तर त्यावेळेस नाना पाटेकरांनी मकरंदला सांगितलं की जे काय म्हणजे बाकीचे जे लागतील ते सगळे मी आहे. आणि ती जेव्हा आले, मकरंदनी त्यांना विनंती केली, ते आले आणि त्यांनी जे बघितलं त्यावेळेस त्यांना ती परिस्थिती इतकी जास्त म्हणजे ऐकून असणं आणि ते समोर बघितलं जास्त तीव्र वाटले. आणि त्यावेळेस मग मकरंद आणि नानांनी मिळून ती संस्था सुरू केली, नाम. आणि ते आज एवढं मोठं काम दोघांनी मिळून महाराष्ट्रात देशभर उभं केलेलं आहे. पण अशा ज्या काही संस्था आहेत किंवा अशी म्हणजे जी माणसं, म्हणजे आता प्रफुल्ल वानखेडे तुमच्यासमोर बसलेले, लेट्स रीड नावाची पुस्तकांची एक चळवळ आहे, ती अतिशय महत्वाची देशभरात म्हणजे खूप वाचनासाठीची चळवळ आहे. ही चळवळ असेल किंवा सयाजी शिंदेची सह्याद्री देवराईची झाडांची चळवळ आहे, तर या सगळ्यांमध्ये मी एक कार्यकर्ता आहे, या सगळ्यांमध्ये मी असतो, ज्यांना जिथे वाटेल तिथे असतो. पण हे कार्यकर्ता असण्याचं पावित्र्य मला माहिती म्हणून मी ते गाणं लिहू शकतो की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. कारण जेव्हा कार्यकर्ता त्रस्त होतो या सगळ्या लोकांची राजकीय अवस्था बघून, तेव्हा त्याला कोणता झेंडा घेऊ हाती असंच पडतं. त्यामुळे अशी माणसं मकरंद नानासारखी, प्रफुल्ल सारखी आहेत की जे चांगलं काम करतायत समाजात, तेव्हा त्याच्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता कुठेतरी समाधानी आहे अजूनही. या बाबतीत राजकीय क्षेत्राविषयी अरविंदनी सेल्फीमध्ये खूप लिहिले. एक दोन चार उल्लेख मी अगदी करू इच्छितो की अनेक किस्से त्यांनी अशा प्रकारे लिहिलेत की ते 2-4 वाक्यात आपण हलून जातो. तर एक किस्सा आहे की बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले आणि काय गंमत आहे बघा. आणि त्याच्या पुढचं अरविंद काय वाक्य लिहिलं, वा, की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा त्यांचं चिन्ह होतं माणूस. आणि दुर्दैवाने त्यांना फार राजकीय यश मिळालं नाही. पुढे अरविंद जगताप लिहितो त्यांना राजकीय यश मिळालं नाही आणि माणूस पराभूत झाला. हे जे आतून लिहिणं आहे, मला नेहमी असं अरविंदलाच खरं ते विचारायचं की एक या सध्याच्या प्रस्थापित राजकारणाविषयी आपण फार नकोच बोलायला किंवा न बोललेलंच बरं आहे असं सध्या चाललेलं आहे. पण तुम्ही तळागाळातले फक्त म्हणजे या दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत का की समाजसेवा तुम्ही म्हणजे मकरंद सारखी माणसं किंवा प्रफुल्लजींसारखी माणसं, ही समाजसेवा हे एक वेगळंच दालन आहे आणि राजकारणात भयंकर लांब गेलंय किंवा असं काही काय म्हणशील? म्हणजे आता अगदी म्हणजे काही तुला संदेश द्यायला सांगत नाही, पण ही जी काही आग आहे. म्हणजे राजकारणी किती हुशार असतात की त्यांनी पहिलेच पानसेंनी सांगितलं की राजकारणावर नको बोलूया. माझ्यावर यायचं आहे रे थोड्या वेळाने. अरविंद एवढा चॅप्टर माणूस आहे की हल्ली म्हणजे तो बोलेल की राजकारण फारच वाईट झालंय आणि सहज उजव्या हाताला हात करेल. म्हणजे तो म्हणाला चुकून झाला तो, पण म्हणजे ते नाही. पण म्हणजे पानसेंबद्दल मला खरोखर आदर याच्यासाठी की ही गोष्ट कुठे बोलली जात नाही. पण जे आता 10वीच्या शाळेतल्या मुलांचं पुस्तकाचं ओझं कमी झालंय, आता जो निर्णय घेतला शासनाने किंवा त्याच्यावर काम चालू आहे, हे सगळ्यात आधी प्रश्न मांडणारा आणि 15 वर्ष सातत्याने त्याचा पाठपुरावा अभिजित पानसेंनी केला की मुलांचं दप्तराचं ओझं कमी झालं. म्हणजे आता कुठेतरी होतंय, त्याचं श्रेय नाही म्हणजे पूर्ण होतंय, म्हणजे दिसतंय. राजकारणात कसं होतं की झालं म्हणण्याची सोय नसते, पुन्हा बदललं तर काय करतं. त्यामुळे पण अशा माणसांसोबत त्यांना मी राजकारणी कधीच समजू शकत नाही. दुसरा समाजसेवा हा काही मुद्दा नाही. म्हणजे मकरंद नानासपैकी हे सगळे हे काही समाजसेवक नाहीत. ही संवेदनशील माणसं आहेत, त्यांना जे वाटतंय मनापासून ते करतायत. आणि आपल्याकडे 2-3 शब्द आपण वापरणं बंद केलं पाहिजे. मराठीतून ते शब्द गेले तरी चालतील. संवेदनशील, समाजसेवा, तळमळ, हे जे शब्द आहेत ना, हे कुणाच्या बाबतीतही वापरले जातात. संवेदनशील म्हणजे इतक्या नालायक माणसांना शब्द वापरला जातो संवेदनशील. त्यामुळे तो आपण नाही वापरला तरी चालेल, तो शब्द मराठीतून नष्ट झाला तरी चालेल, अशा माणसांना संवेदनशील म्हणतो आपण.
त्यामुळे हे काही समाजसेवक नाहीयेत आणि म्हणजे संवेदनाही उरली नाही, शील तर नाहीच उरलंय. नाही, मला अरविंद सरांचा अनुभव याचमुळे याचं पत्र लिहिताना अशी काही पत्र लिहायचंय की आम्हाला त्यांना सांगायचं, सर हे वाचलं तर खूप प्रॉब्लेम होईल आम्हाला. कारण खरं खरं खूप व्यक्त व्हायचंय. आणि मग आम्ही पत्र वाचल्यानंतर त्यांना रिक्वेस्ट करायचो की यातला हा मुद्दा जरा जास्तच तिखट होतोय का. तर ते म्हणजे नाही रे, एवढं तर पाहिजेच ना, कोणीतरी तर बोललं पाहिजे. मी म्हटलं बोलणार आम्ही नंतर पाया पडायला लागतं आम्हाला. तर जर आम्हाला माइल्ड करून दिलं तर बरं होईल. मग अरविंद सर ते माइल्ड करायचे. पण जो पहिलं लिखाण यायचं ना, त्यात तो खरेपणा असायचा, त्यात तो खरेपणा होता. तर मला अरविंद तुम्हाला वेगळं विचारायचं की लहानपणापासून हा खरेपणा, हा सच्चेपणा हा कुठून आला? नाही मला असं वाटत नाही. म्हणजे खरं सांगितलं तर गावातल्या कुठल्याही माणसाला, गावात वाढलेली किंवा कुठल्याही छोट्या शहरात खेड्यात वाढलेल्या माणसांना आपण जे बोलतोय ते योग्य आहे आणि मग प्रॉब्लेम काय असं वाटतं. म्हणजे हा खरेपणा आहे असं काही मुद्दा नाहीये ह्याच्यात. एवढं काय म्हणजे नॉर्मली, म्हणजे याचा किस्सा सांगतो. म्हणजे माझ्या आईला मकरंद एकदा भेटायला आला होता आणि तो भेटायला आला ना, ते आई मकरंद बाबा तू आहेस म्हणून मला माझ्या पोराची चिंता वाटत नाही मुंबईत. तर तिला ते पहिल्यापासून होतं. कारण मकरंदने माझ्या शब्दांना दाद मिळवून दिली, भाव मिळवून दिला. मकरंदमुळे मी लेखक म्हणून आज माझं जे काय आहे ते आहे. म्हणजे तो जो शेर आहे लिखाणाच्या बाबतीत, लेखक अरविंद जगताप म्हणून मी 2 ओळी मकरंदसाठी तेवढं म्हणू शकतो की मुझमें जो कुछ अच्छा है सब उसका है. वा 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 वा. तर त्याला माझी आई म्हणली की अरे बरं झालं मकरंद. तर मकरंद म्हणला काय बरं, आम्ही मराठवाड्यातले ना, आम्हाला थोडंही कौतुक सहन होत नाही. आई मकरंदला म्हणली की अरे बरं झालं तुझ्यामुळे मला काही टेन्शन नाही. तर त्यांनी लगेच सांगितलं काय तुमचं पोरगं लय आळशी आहे, ते लिहितच नाही ना पटापटा. तर ती आई म्हटली अरे बाबा आता तुम्ही बोलल्यावर लिहिणार ना ते, तुम्ही जशी बोलता ना तसं. तर माझ्या आईला असं वाटत होतं की नट बोलतात, म्हणजे मकरंद वगैरे सिनेमात जे बोलतात ते लिहिण्याचं मी काम करतो, म्हणजे सिनेमा लिहितो म्हणजे मी असं काम करतो. तर मग मकरंद तिला सांगितलं की अहो नाही मावशी, तो लिहितो आणि मग आम्ही बोलतो, नाही त्याला काय विचारलं असतं का एवढं. तर त्यावेळी पहिल्यांदा माझ्या आईने मला एकदम रागात जरा नीट लिहित जा अरविंद्या, म्हणजे जे आहे ते स्पष्टपणे बोलणं किंवा जे आहे ते मनात असं नसतं की आपण खूप खरं बोलतोय किंवा काही बोलतोय. आपल्याला जे वाटतं पटतं ते आपण बोलत जावं, हा मुद्दा आहे. आता ते लोकांना खरं वाटण्याचं म्हणजे काळ किती बिघडला असंच म्हणायला. पण हे खरं घरी एवढं खरं बोलता येतं बायकोसमोर वगैरे? बाहेर आता सोपं तो आहे हे महत्वाचा सगळं. प्रश्न आहे. बाहेर सोपं आहे हो, पण पत्नी समोर आपण किती नाही मला खरं बोलतो ते माझं प्रश्न. माझं जे 1-2 पत्र किंवा असं महिलांचं असं त्याच्यात विषय, आणि ते पत्र असं काहीतरी टीव्हीवर चालू होतं. तर योगायोगाने मी पण घरी होतो आणि स्त्रियांनी कसं त्यांना कसं समजून घेतलं पाहिजे किंवा स्त्रियांचं असं काहीतरी त्या पत्राचा आशय होता. तर माझी बायको सागर कारंडेकडे बघत नव्हती टीव्हीकडे, माझ्याकडेच बघत होती. म्हणजे तुझे हात थरथर कापत नाहीत का असं लिहायला. ही मला घरी दाद असते पत्राची. त्याच्यानंतर तरतर कापण्याची वेळ यायची होती. पण अरविंदच्या लिखाणात एक नक्कीच फार कमी लेखक आहेत, म्हणजे आपण सगळे सजग वाचक आहोत की हल्ली विचारवंत असो लेखक असो मला माहिती नाही, पण व्यक्त होऊ इच्छित नाही, घाबरत नाही असं मी म्हणणार नाही. पण कारण व्यक्त होताना आता खूपच इतकं ते फ्रेजाईल म्हणतो तसं ते झालंय की पटकन कुठेतरी आलं एखादं की ते ट्रोल होणं किंवा काहीतरी कोणाच्या तरी भावना दुखावणं, आणि या सगळ्यामध्ये खरेपणा किंवा योग्य मतं, योग्य अयोग्य हे परसेप्शन प्रत्येकानुसार वेगवेगळे असू शकेल. पण आता बोलणं जरा अवघड झालंय आणि कोणाच्या तरी सतत एक बॅक ऑफ द माइंड हे ठेवावं लागतं की आपण चुकत नाही ना, कारण ते महापुरुष तर आपण वाटून घेतलेले आहेत, रंग वाटून घेतलेले आहेत, काय म्हणजे
म्हणजे उद्विग्न व्हायला होतं आम्ही अशा अनेक गोष्टी की हे सगळं करताना म्हणजे मला अरविंदच्या याच्यात एक चातक नावाची आता त्या सेल्फीमध्ये गोष्ट अप्रतिम आहे की चातक पक्षी असं वरती तोंड करून आभाळाकडे बघतो आणि आपण म्हणतो की पाऊस येणार आणि तर ती दंतकथा आहे की चातक पक्षी आणि चातक पक्षी वरती तोंड करून बघत असतो कारण तो हवेतले किडे खातो आणि त्याची जी अंडी असतात तो सातभाई पक्षी आपल्याला माहिती असेल त्याच्या घरट्यात ठेवतो आणि हे सगळी गोष्ट वाचता वाचता शेवटी अरविंद उल्लेख करतो की शेतकऱ्यांविषयी कळवळून बोलणारे नेते बघितले की मला चातक पक्षाची आठवण होते याचं कारण ती दंतकथा आहे की ते तळमळीने बोलतात हे आणि त्यांची पिल्लं त्यांची अंडी ही आरामात परदेशात ठेवलेली असतात या प्रकारचं एक स्टेटमेंट करणं किंवा या प्रकारचं व्यक्त होणं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बोलणारं कोण नाही आणि मी मगाशीच अरविंदशी गप्पा मारत होतो तेव्हा मी फार एक छान पोस्टर वाचलं बघितलं की दोनच ओळी आहेत थिंक इट्स नॉट इलिगल येट की तुम्ही तिथं विचार करणं तरी इलिगल नाहीये अजून तो विचार करणारा अरविंद जेव्हा आपल्याला दिसतो की मी अरविंदला सेल्फीमध्ये सगळं वाचल्यानंतर किंवा मला तू माहिती आहेस म्हणून व्यक्त होताना तू लेखक आहेस कवी आहेस स्फुटलेखन करतो पत्रलेखन करतो का काही कन्सेप्च्युअल लेखन करतो का याची काय प्रोसेस आहे म्हणजे तू सेल्फीमध्ये कारण सगळंच आहे कविता आहे काही ठिकाणी कविता सापडते काही ठिकाणी फिल्म मधली गाणं सापडतं एखादं पत्र असं कारण की अप्रतिम तुम्ही वाचा ते गाणं मला असं वाटतं अवधूतनी केलेलं अवधूत गुप्तेने गाणं केलेलं आहे का मकरंद मागे लागल्यानंतर आता तू हे लिही की मग तू ते लिहितोस नाही तसं मी काही लेखक किंवा असं काही नाही मी खरोखर मगाशी म्हणल्याप्रमाणे मी कार्यकर्ताच आहे म्हणजे मला एक गोष्ट पटली ही आवडली की मी त्या मागे लागतो त्या किंवा त्या संस्थेत काम करतो त्या माणसाच्या बरोबर काम करतो पण मुळात आपण कार्यकर्ता असणं खूप गरजेचं असतं आपल्याकडे नेते खूप आहेत कार्यकर्ते नाहीच आहेत म्हणजे पूर्वी जे असायचे पूर्वी शेकाप असेल राष्ट्र सेवा दल असेल संघ असेल काँग्रेस असेल सगळ्यांकडे कार्यकर्ते होते खूप निष्ठावान लोक होते जे आपल्या नेत्याला सांगायचे की तुमचं चुकतंय आता सगळे चमचे झालेले आहेत आता कार्यकर्ते उरलेच नाहीत त्यामुळे ही चमच्या होण्याच्या काळात आपण चमच्या होणं नाकारलंय आणि कार्यकर्ता निष्ठावान राहण्याचा प्रयत्न करतो एवढंच आहे मग ते तुमच्या लिखाणातून येईल चित्रातून येईल कशातून येईल पण आपण तेवढं निष्ठावान राहिलं पाहिजे असं मला वाटतं तेवढंच फक्त राहण्याचा प्रयत्न आहे कारण मी एक गोष्ट मला फार पटते की आपल्याकडे लग्नात आहेर करायची पद्धत होती म्हणजे भांडी द्यायची घागर द्यायची कळशी द्यायची म्हणजे इतकी वाट्या पण द्यायची लग्नात म्हणजे वाटी पण भेट म्हणून आहेर म्हणून पण तर ह्या सगळ्या वस्तू देताना तुम्ही बघितलं असेल की त्याच्यावर नावं टाकायची पद्धत होती खूप इंटरेस्टिंग होतं की आमच्याकडून सप्रेम भेट आमच्याकडून हिला भेट तिला भेट त्याला भेट असं त्या सगळ्या ह्याच्यावर वस्तूंवर नावं असायची त्या रुखवतात ठेवलेल्या आहेत पण तुम्ही कधी चमच्यावर नाव पाहिलंय वाटीवर नाव असतं फुलपात्रावर सगळीकडे नाव असेल ग्लासावर नाव असेल तांब्यावर नाव असेल सगळं चमच्यावर कोणी नाव टाकत नाही कारण चमच्यासारखी व्यवहारच गोष्ट नाही चमच्याचा जन्म फक्त खरकाटा होण्यासाठी असतो चमचा हरवला तरी कुणाला त्याची काळजी नसते विचारतं का कोणी चमचा हरवलाय म्हणून बायका नवऱ्याला पुन्हा ऑफिसमध्ये पाठवतात रात्री 9ला डबा घेऊन या विसरले कस काय चमचा विसरलं म्हणून कोणीही इतका तो शुल्लक असतो पण ते होण्याकडे आपल्याकडे एक नगरसेवक फिरायला लागला त्याच्या मागे 50 पोरं जय म्हणून बोंबलत हिंडत असतात आणि आपण म्हणतो बेरोजगारी नाही देशात हे बेरोजगारीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे की प्रत्येक चिरकुट नेत्याच्या मागे पण 500 पोरं आहेत हा देश स्वतःच्या पायावर उभा आहे असं कसं चित्र जाईल हे याच्यातून जे सुचतं ते लिहितो त्याला लोक काय म्हणतात त्याचा फार विचार करत नाही किंवा कशी दाद देतात कारण तो प्रत्येकाचा प्रश्न आहे दाद देणं किंवा दाद म्हणजे खरं तर फक्त एवढंच सांगतो की दाद म्हणजे हा मूळ शब्द काय आपण विसरून गेलोय दाद म्हणजे मुघलांच्या काळात किंवा निजामांच्या काळात यांच्या काळात तक्रार घेऊन जायचे लोक तर
दाद मागायला. तर त्या तक्रार घेऊन गेल्यावर ती दाद मागणं हा प्रकार होता की बाबा माझ्यावर अन्याय झाला, मला दाद द्या, मला हे पाहिजे, मला दाद द्या. तर हे दाद देणं नंतर काय झालं की राज्यकर्त्यांना तक्रारी ऐकणंच विसरून गेले ना. फक्त हे सगळे झेलूच त्यांना भेटायला जायला लागले. यांच्या दरबारात, यांच्या ऑफिसमध्ये कोण असतात? सगळे चमचेच असतात ना. साहेब काय रस्ता केला हेमा मालिनीच्या गालासारखा. अरे आता सध्याची काय परिस्थिती ते बघ, हेमा मालिनीची नाही, रस्त्याची. पण ही दाद देणं नंतर असं झाली, साहेब काय बात आहे. आणि मग ते दाद म्हणजे कौतुक वाटायला लागलं. आता दाद ही तक्रार राहिली नाही, कौतुक राहिलंय. आणि आपण नेत्यांचं कौतुक करण्यापलीकडे दुसरं काहीच करत नाही. म्हणजे लाईट गेली तरी आपण बायकोला विचारतो, लाईट गेली का ग? हा बायकोला विचारायचा प्रश्न आहे, लाईट गेली का ग? पण आपण तेवढंच करतो किंवा फार फार तर शेजारच्या घरात बघतो, गेली वाटतं, मग ठीक आहे, तक्रार करत नाही. तर ही तक्रार कुणीतरी माझ्यासारख्याने तरी केली पाहिजे, एवढंच मला वाटतं. पण मला एक वेगळा आणखीन एक प्रश्न विचारायचा की वाचन, आता आम्ही तुमची पुस्तकं वाचतोय, आम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचतो, पण अरविंद जगताप लहानपणापासून काय वाचत होते, ज्याचे संस्कार झाले? आणि एक काळ असाही आला की 10वीच्या पुस्तकात, मला वाटतं 10वीच्याच ना, तुमचा एक धडा सुद्धा आला. कसं वाटतं आणि काय सांगाल, तुमच्यावर कुठल्या पुस्तकांनी संस्कार केले? नाही, मला पहिले तर नेहमी आमचे ते शेजारी जे राहणारे होते गृहस्थ, त्यांचे आभार मानावे वाटतात. कारण चोरून त्यांचा जो पेपर वाचलेला असायचा मी सकाळी त्यांच्याकडे जायच्या आधी. तर तो वर्तमानपत्रातून आपण घडलो. आज वर्तमानपत्राची तशी परिस्थिती नाही, पण एकेकाळी वर्तमानपत्र असं होतं की त्यात खरं बातम्या यायच्या. सकाळ प्रकाशन आहे नाही, खरोखर सांगतो. म्हणजे आणि सकाळ दुपार संध्याकाळ हेच सांगतो मी की हे सत्य असायचं. म्हणजे आपला विश्वास होता. हळूहळू ते माध्यमांनी गमावलंय. टीव्ही आल्यावर तर सगळंच गमावलंय. पण मी म्हणजे इतक्या चांगल्या लेखकांना वर्तमानपत्रात वाचलंय. रविवार पुरवणी जी वर्तमानपत्राची होती त्याच्यातून मी घडलोय, त्या मासिकांमधून घडलोय. नंतर पुस्तकं वाचायला लागलो. आणि सुदैवाने मला असं वाटतं की मोबाईल नसणाऱ्या काळात आपण जन्मलो, हे मला जास्त बरं वाटतं. नाहीतर माझं काय झालं असतं असं मला प्रश्न पडतो. कारण आपण आता मोबाईलमध्येच जास्त असतो. फक्त आपल्याला असं वाटतं की हा मोबाईल म्हणजे आपण मोबाईल चालवतो, मोबाईल आपल्याला चालवतोय, मोबाईलचा आपल्यावर कंट्रोल आहे. आणि वर्षानुवर्षात आपण जर बघितलं तर मोबाईल 10-15 वर्षात आलाय. 10-15 वर्षांपासून फक्त मोबाईल स्मार्ट होत चाललाय, आपण नाही. मोबाईल स्मार्टफोन होत चाललाय, आपण नाही. मला असं वाटतं की सगळ्याच आम्ही बोलत बसलो सेल्फीमध्ये, तर मगाशी अरविंद म्हणला, अहो तुम्ही सगळं बोलू नका, पुस्तक कोण घेणार? मी खरा किस्सा सांगतो. परवा हवायुद्धात झाला असा खरा किस्सा झाला. कसं असतं, जे नवीन निर्माते, नवीन दिग्दर्शक असतात ना, त्यांना खूप उत्साह असतो हवायुद्धामध्ये व्यक्त होण्याचा. 10 लोक बसले होते असे. शेवटी दिग्दर्शक बसले होते. नवीनच हिरो, नवीन हिरोईन, सगळे नवीन होते. आणि मी विचारत गेलो तर हिरोनी थोडं सांगितलं, हिरोईननी थोडं सांगितलं, आणि ते डायलॉग सहित सांगत होते. मग असा सीन घडतो आणि मग आम्ही असं करतो. मग हिरो म्हणे मग ते बघा, ते मग तेव्हा घडतं. मग विलन म्हणाले मग माझं हे घडतं आणि माझा तो डायलॉग आहे. असं करत तिथं गेल्यानंतर दिग्दर्शक म्हणाले आता फक्त एंड राहिला तो मी सांगून टाकतो. तर त्यांनी खरं सगळा सिनेमा सांगून टाकला होता. आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली हे अजिबात दाखवू नका. आपण सगळ्यात शेवटचं वाक्य म्हणजे मी म्हणतो या छोट्याशा गप्पांचं, की ज्याच्यामुळे सेल्फी आपण म्हणजे काय हे प्रमोशनल आहे, सेल्फीची ताकद, त्याच्या पुस्तकाची ताकद. त्याचं एक वाक्य मला इतकं आवडलं की स्वतःमध्ये डोकावत राहिलं पाहिजे, माणूस एकटा पडत नाही. आणि या नोटवर मला असं वाटतं की आपण या गप्पा थांबूया, कारण आता पुस्तक प्रकाशनाला आपण आलेलो आहे. गप्पा होतच राहतील. बोलूया. म्हणजे आशुतोष रामगीर सर, प्रफुल्ल वानखेडे सर, अभिजित बांगर सर आपले आयुक्त, आणि मकरंद अनासपुरे आणि मग कृपया मंचावर या.
मी हे येतानाच तरी पण तुम्हाला मला जी आवर्जून सांगायची गोष्ट की मराठी पुस्तक, मराठी वाचन, मराठी प्रकाशन व्यवसाय या सगळ्यात सगळ्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही जमलात म्हणजे मला सेल्फी विषयी बोलण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्यात. एक वर्तमानपत्रात बातमी आली होती काही वर्षांपूर्वी की कुसुमाग्रजांचं अप्रकाशित साहित्य आहे, सापडलंय, एका माणसाने संकलित केलं आणि त्याला प्रकाशक मिळत नाही. विचार करा, कुसुमाग्रजांचं अप्रकाशित साहित्य. तर आमच्याकडे वेडा माणूस आहेच आहे, त्यांनी बातमी वाचली की लगेचच ते आता मीच छापणार आणि असं छापणार की ते खरोखर असं कधीही पुस्तक ते आपण बघूया. अभिजित पानसेंनी ते पुस्तक, ते सगळं साहित्य छापलं, ते प्रकाशक म्हणून आले त्या आणि स्वतःहून ते छापलं आणि ते पुस्तक आता मला असं वाटतं प्लीज तुम्ही ते पुस्तक द्या, लोकांनी बघावं की मराठी पुस्तक, मराठी साहित्याचं वजन काय आहे ते मला असं वाटतं त्या पुस्तकाकडे बघून तुम्हाला कळेल. पण ते फार अप्रतिम दर्जेदार निर्मिती मूल्य असलेलं पुस्तक, प्रफुल्ल वानखेडेंना आणि आता कळलं मी राजकारणात काय दुसऱ्याच्या स्टेजवर स्वतःचं पुस्तक. सप्टेंबरमध्ये म्हणजे 1.5 वर्षापूर्वी बातमी आलेली की कुसुमाग्रजांचं साहित्य प्रकाशकाच्या प्रतीक्षेत. सरसरून काटा आला माझ्या अंगावर. मराठी भाषा गौरव एका साईडला आपण करतो आणि त्यामुळे ते सगळा घाट घातला. आणि दुसरं 2च मिनिटं बघतो, अरविंदची परवानगी घेऊ, की मराठी पुस्तक किंवा आपल्याला एक मला नेहमी असं वाटतं की सवय लागते की मराठी चित्रपट, म्हणजे परवाच एक कार्यक्रम होता मुनगंटीवारांनी घेतला होता, त्याच्यात मी म्हटलं की ही या देशातली चित्रपटसृष्टी एका मराठी माणसाने सुरुवात केली, दादासाहेब फाळके. या वाक्याने भाषणाची सुरुवात होते आणि शेवट होतो की आमच्या मराठी चित्रपटाला थिएटरच मिळत नाही. मराठी पुस्तक प्रकाशन असेल काही असेल तर त्याचं एक असतं की त्याच्यावर मी खरं बरंच बोलेन, प्रकाशन सकाळ प्रकाशन आहे म्हणून मी फार बोलून नाही, पण नेमकं लेखकापर्यंत किती रॉयल्टी जाते हाही एक विषय. आणि या सगळ्या गोष्टी मी म्हणलं कुसुमाग्रजांचं असेल किंवा मराठी साहित्य जे म्हणजे मी अत्यंत जबाबदारीने म्हणतोय, जेवढं आपण शेक्सपियर आणि इतर साहित्य ब्रिटिश साहित्य आहे त्याच्या कैक पटीने मराठी साहित्यात जास्त पुस्तकं किंवा जास्त लिखाण आहे. म्हणजे देशाचा विचार केला तर मला असं वाटेल जगभरात असं नाही की बंगालीमध्ये, तमिळमध्ये, इतर अनेक याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, लेखकांना पूर्वी म्हणजे जोपर्यंत सोशल मीडिया नव्हतं तोपर्यंत, आणि आता फेसबुक आणि हे आल्यानंतर ते पावसाळा आला की कुत्र्याच्या छत्रीसारखे कवी उगवतात माहितीये ना. ती आली आणि ती गेली याच्यावरती त्यांना असं वाटतं यमक जुळलं म्हणजे आपण कविता केली. आणि मग आपण ही एक मुवमेंट करायला पाहिजे की जे पोझिशनिंग आहे मराठी लेखकांचं, मराठी पुस्तकांचं किंवा मराठी या गोष्टीचे कुठलीही रचना जर असेल तर ते नवीन कवी जे सिद्धहस्त कवी आहेत, जे अतिशय चांगले लेखक आहेत, कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, यांना फक्त उत्तम पुस्तकच छापलं गेलं नाही पाहिजे, त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म असा दिला पाहिजे. मी वानखेडे सरांचं मगाशी ऐकलं तेव्हा मला एकदम भरून आलं की सर आम्ही आहोत कार्यकर्ते तुमचे, की त्या माणसाला अरविंद जगतापचं सेल्फी पुस्तक हे काही सकाळ प्रकाशनाचा तो व्यवसाय म्हणून त्यांना पैसे मिळणार म्हणून त्यांनी केलेलं नाही, म्हणजे ते मिळालेच पाहिजे. पण याच्या पलीकडे की एक आपल्या पिढीत अरविंद जगताप नावाचा लेखक आहे जो अत्यंत वजनदार आणि वैचारिक लिखाण करतो, आपण पोचवणार कसं त्याला? हे पोचवण्याची जबाबदारी अरविंदची नाही, ही आपली आहे. हे पुस्तक वाचा, हे पुस्तक म्हणजे मला असं नेहमी वाटतं की पुस्तक तुम्ही असं छापलं पाहिजे की सेल्फी पुस्तक माझ्या घराच्या त्या रकान्यात आहे कपाटात,
याचा एक मला अभिमान वाटला पाहिजे. ती श्रीमंती पाहिजे आणि ही श्रीमंती आणण्यासाठी मी ते पुस्तकाचं डिझाईन आणि ते सगळं केलं. असो, माझ्या पुस्तकाचं मी नंतर बोलतो, सेल्फी विषयी बोलतो. मी रामगिरे सरांना विनंती करतो की त्यांनी या सगळ्या पाहुण्यांचं त्यांची पुस्तकं पण आहेत. थांबा, सकाळतर्फे सगळ्यांचं पुस्तक देऊन स्वागत करा, पुस्तकं देऊन स्वागत करा. आपल्याकडे काय म्युझिक वगैरे आहे का रे? गातोस तू? नाही ना. फक्त माझ्या वेळेला लावलं असं नाही का, ते मी शोधत होतो. मी रामगिरे सरांना प्रास्ताविक करायची विनंती करतो. नमस्कार. सकाळ प्रकाशन आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आपले सर्वांचे आणि आजच्या मान्यवरांचे स्वागत. खरं तर व्यासपीठावर इतके मान्यवर आहेत की माझं बोलणं कठीण झालेलं आहे. मी पुस्तक प्रकाशित करतो, बोलण्याची संधी मला मी इतर लोकांना, टीम मेंबर्सना पुढे करत असतो, पण आज मी सापडलो. आणि त्यात ज्यांच्यासमोर बोलायचं आहे ते सगळे भाषाप्रभू आहेत. आपण बघितलं की शब्दांशी खेळणारे आहेत, शब्दांचे अर्थ अजून त्यात खेळणारे आहेत. त्यामुळे प्लीज मला समजून घ्यावं. धन्यवाद. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, एकूणच माध्यमातून जे काही लेखन होत असते ते बऱ्याचदा लोकांचा अनुनय करणारे आणि त्यांचे मनोरंजन करणारे, आकर्षक, लोकप्रिय असं लेखन असतं. ज्या माध्यमांच्या गरजेपलीकडे, मर्यादा पलीकडे जाऊन चिरंतन मानवी मूल्यांची जपणूक करणारे, साहित्य रूपात जपले जावे असे लेखन कमी वेळा समोर येते. अरविंद जगताप सर यांचे लेखन माध्यमांच्या तात्पुरत्या प्रभावापलीकडे जाऊन लोकांच्या मनात कायम ठसा उमटवणारे असे लेखन आहे. खरं तर इथे बसलेल्या प्रत्येकानेच आपल्या रोजच्या कार्यक्षेत्रापलीकडे जाऊन अधिक काहीतरी वेगळं, काहीतरी काम केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते माननीय मकरंद अनासपुरे यांचे नाम फाउंडेशन मार्फत शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी करत असलेले काम, प्रकाशनापलीकडे जाऊन कुपोषणासारख्या समस्येच्या मुळाशी जाण्याचे काम करणारे IAS ऑफिसर माननीय अभिजित बांगर, नाटक, सिनेमा, राजकारण, संघटन प्रभावीपणे हाताळणारे माननीय अभिजित पानसे, हवा येऊ द्या च्या माध्यमातून मनोरंजनाचा एक नवा बाज मराठीला देणारे आणि केवळ मनोरंजनातूनच पुरते मर्यादित न राहता त्या पलीकडे जाणाऱ्या अनेक प्रश्नांना स्पर्श करणारे डॉक्टर निलेश साबळे, लेट्स रीड इंडिया सारखी चळवळ उभी करण्यासाठी झटणारे आमचे लक्षाधीश लेखक प्रफुल्ल वानखेडे. त्यांना लक्षाधीश याच्यासाठी म्हटलं आहे की ऑक्टोबर 2022 मध्ये प्रकाशित झालेलं गोष्ट पैसे पाण्याचे पुस्तक हे 1 लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या.
पॅन्डेमिक नंतर पुस्तकं कोण वाचणार अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा ह्या पुस्तकांनी फक्त सकाळ प्रकाशनालाच नाही तर पूर्ण प्रकाशन व्यवसायाला अजून व्यवस्थेला एक इन्स्पिरेशन ऊर्जा दिली. ही सारी माणसं आपल्या कामाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या माणसांच्या एकूण उन्नतीसाठी भल्यासाठी काम करणारी माणसं आहेत. सकाळ माध्यम समूह सुद्धा बातम्या देण्यापलीकडे जाऊन अधिक काहीतरी आपल्या वाचकांना आणि समाजाला देण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्यात अनेक उपक्रम येतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारं अॅग्रोवन सारखं दैनिक असो, सकाळ सोशल फाउंडेशन मार्फत केली जाणारी कामं असोत, गावागावात पाणीसाठी करत असलेलं काम असो, पुणे बस डे, तनिष्का व्यासपीठ, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क असे विविध उपक्रम, किंवा कुटुंबाच्या सर्वांगीण आनंदासाठी फॅमिली गाईड सारखा नवीन उपक्रम असो. फॅमिली गाईड अंतर्गत लवकरच म्हणजे 26 आणि 27 मार्चला सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी येथे आनंदी जीवनशैलीसाठी मार्गदर्शक श्री गुरु पादुका दर्शन उत्सव साजरा होणार आहे. आपण सर्वांनी जरूर यावं अशी प्रार्थना करतो. सकाळ माध्यम समूहाने नेहमीच समाजातील सगळ्या घटकांच्या सर्वांगीण भल्यासाठी कॅटलिस्ट म्हणून रोल निभावला आहे. त्यामुळेच अरविंद जगताप सर यांचे सेल्फी सारखं आपल्याला आरसं दाखवणारं पुस्तक सकाळ प्रकाशनने प्रकाशित करणं हेही स्वाभाविक आहे. अरविंद जगताप सर यांनी लिहिलेल्या पत्रांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात केव्हाच पोचले होते, तसेच माझ्याही घरात पोचले होते. खूप काळ मनात होतं त्यांनी सकाळ प्रकाशनासोबत पुस्तक करावं असं. तो योग जुळून आला प्रफुल्ल वानखेडे सर यांनी. गोष्ट पैशा पाणीच्या निमित्ताने खूप वेगळ्या आणि चांगल्या गोष्टी सकाळ प्रकाशनाबाबतीत घडल्या, त्यातील ही महत्वाची सेल्फी. या पुस्तकाच्या निर्मितीच्या प्रत्येक बाबतीत प्रफुल्ल सरांनी मनापासून रस घेतला. त्यातून फ्लिपबुकची गमतीदार कल्पना पुस्तकात साकारली. तुम्ही जर पुस्तक घेतलं उघडलं तर ते बघायच्या आधी एकदा फ्लिपबुक सारखं करून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या पुस्तकाच्या निर्मितीच्या त्यांचे आभार न मानता उलट म्हणणे की सकाळ प्रकाशनाची आणि त्यांची मैत्री अशीच वाढती राहू. या पुस्तकाच्या निमित्ताने अरविंद सरांशी झालेल्या भेटीमध्ये ते मला फार बोलके नाही वाटले, पण माणसं वाचणारा माणूस हे त्यांच्याविषयीचं मत मात्र पक्क झालं. प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी भेट झाली ती आमचे संपादक मित्र राहुल गडपाले यांच्यामुळे. असंच एक पुस्तकातून, एक चांगल्या कामातून दुसऱ्या चांगल्या कामापर्यंत, पुस्तकापर्यंत, लेखकांपर्यंत आणि मग अशा असंख्य माणसांपर्यंत पोचण्याचा हा सिलसिला असाच सुरू राहावा आणि अधिकाधिक दर्जेदार पुस्तकं आपल्यापर्यंत पोचवता यावी ही इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सेल्फी पुस्तकाचं प्रकाशन आता आपण माननीय श्री मकरंद अनासपुरे, ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर सर, प्रफुल्ल वानखेडे, निलेश आणि सगळे मिळून आपण करूया. अनेक वर्षांनी मी पहिल्यांदा सेल्फी घेतला. मी या सेल्फीच्या सगळ्याच प्रवासाविषयी आणि एकंदर अरविंद जगताप यांचे अतिशय जवळचे स्नेही प्रफुल्ल वानखेडे सरांना
विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. सर्वांना नमस्कार. आज या कार्यक्रमाला पुस्तकाच्या प्रकाशनाला आपण मंडळीची उपस्थित राहिलाय. पहिल्यांदा मला तुमचे आभार मानायचे कारण पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जसं सरांनी अगोदरच म्हटलं की जे आमच्या परिचित आहेत ते सोडून जे आलेले आहेत आणि जे परिचित आहेत आणि तेही आलेले आहेत आणि बाकी सगळी मंडळी जी मायेनं प्रेमाने आलेत, त्यामुळे नुसती गर्दी करण्यापेक्षा जी काही आलेत लोक ती अत्यंत मायेनं आणि प्रेमाने आलेत. त्यामुळे सर्वांचे पहिल्यांदा आभार. आज स्टेजवर जी मंडळी जमलीत ती खरं तर सगळी फार म्हणजे मी अगदी नावं जरी घेतली तरी पण ते इतकं भन्नाट आहे सगळं. म्हणजे श्री मकरंद अनासपुरे यांच्या नावाच्या खाली पत्रिकेमध्येच होतं किंवा आहे ते खरं तर आपल्याकडे द मकरंद अनासपुरे आहेत असं मला वाटतं. मराठीमध्ये आम्ही पाहिलेला एक सुपरस्टार माणूस आणि ज्यांच्यामुळे मी पुन्हा मराठी सिनेमा पाहायला लागलो. मी अरविंद सरांना ही गोष्ट म्हणालो होतो की मी कायद्याचं बोला हा सिनेमा पाहिला आणि त्याच्यानंतर पुन्हा मी मराठी सिनेमा बघायला लागलो. त्याच्यामुळे सर युअर ट्रू म्हणजे तुम्ही खरे खरे द सुपरस्टार आहात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही निर्माते, दिग्दर्शक, सामाजिक कार्यात वाहून घेतलेला माणूस. त्याच्यानंतर दुसरं नाव डॉक्टर निलेश साबळे, म्हणजे तेही तसंच आपण म्हणू शकतो अभिनेते आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत आणि अत्यंत चांगलं म्हणजे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला अगदी पोट धरून हसवताय. तिसरं नाव म्हणजे अभिजित पानसे सर यांच्याबद्दल म्हणजे अगदी जे जे आपण मराठी माणसं आहोत सो त्यांच्याबद्दल मला वाटतं प्रत्येकालाच माहिती आहे की अभिजित पानसे सर हे दिग्दर्शक आणि बाकी ओव्हरऑल एक कलेतला माणूस, त्याच्याही पेक्षा राजकारणातला माणूस आणि अजून बरंच काही जसं अरविंद सर म्हणाले पुस्तकाचं वजन असो या सामाजिक प्रश्नांवरती प्रचंड जागृती असणारे माणूस. आता ज्या वेळेला मला ह्या कार्यक्रमाचं हे कळालं, ऑब्व्हियसली मी पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेत असल्यामुळे मला कार्यक्रमाला जाणं भाग होतं, त्यामुळे मी त्याच्यासाठी ओके होतो, मला काहीच प्रॉब्लेम नसतो. जोपर्यंत मला तिथे बसायचं असतं तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नसतो. ज्या क्षणी मला अरविंद सरांनी आणि आशुतोष सरांनी मला बेलापूरच्या आमच्या खिंडीत गाठलं आणि म्हणाले तुला तर वरती यायचंय, तुला आलं पाहिजे तिथे, आता पत्रिकेत नाव वगैरे टाकायचं सगळं आणि बोलायचं. आणि मला भाषण म्हटलं की माझं तुम्ही प्लीज म्हणजे या मंडळींसारखं असं काही कंपॅरिझन करू नका किंवा त्यांच्याबद्दल तुलना पण अजिबात करू नका, कारण माझा आणि भाषणाचा अजिबात संबंध नसतो, हे काय माझं प्रांत नाहीये. आणि जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझ्या पुढे फार प्रश्न उभारला. मी 2-4 दिवस आपलं कल्टी मारत होतो त्यांना, बघू करू काहीतरी असं, पण ते काय थांबायचं नावच निघेना. एक दिवस अरविंद सरांचा फोन आला आणि मला अरविंद सर म्हणाले की अरे प्रफुल्ल, आपण ठाण्यात कार्यक्रम करतोय, आपण अभिजित बांगर साहेबांना बोलवलं पाहिजे. तर मला इतका आनंद झाला, म्हटलं वा वा वा, ह्या सगळ्या लेखक, दिग्दर्शक, कलाकार ह्यांच्यात आपण एकदम ऑड आउट झालो असतो, एकदम वेगळे झालो असतो. त्याच्यापेक्षा माझ्याबरोबर अभिजित बांगर सर आहेत आणि मला इतकं हायसं वाटलं. अगदी मी तुम्हाला खरं सांगतो, मी जेव्हा ट्विटरवरती लिहायचो तेव्हा ट्विटरवरची मंडळी सोडली तर बाकीची सगळी म्हणजे ज्यावेळेला माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेला माझ्या कॉलेजमधल्या अनेक मंडळींना असं वाटायचं की यानं पैसे देऊन कोणाला तरी पुस्तक लिहायला लावलंय, स्वतःच्या नावाने छापतंय फक्त नाव टाकून. म्हणजे इतका मी बदनाम आहे. म्हणजे धंद्याच्या बाबतीतही त्यात आपण मराठी ना, तर माझे मराठी अमराठी मित्र असे म्हणायचे की हा नाही, ह्याचा बहुतेक सासऱ्या बिसऱ्याचा धंदा आहे, हा जाऊन बसलेला आहे खुर्चीवर. म्हणजे तोही प्रॉब्लेम, म्हणजे आपल्या बाबतीत एवढं सगळं वाटतं त्याच्यामुळे आपण ह्या असल्या भानगडीपासून सर लय लांब राहतो. त्यामुळे आणि त्यातही अरविंद सर म्हणजे मला असं वाटतं की लिहिताना किंवा त्यांना ऐकताना आपण प्रत्येक वेळी आम्ही इतके प्रगल्भ होत गेलोय. म्हणजे जेव्हापासून त्यांचं म्हणजे अगदी विठ्ठला कोणता झेंडा घेऊ आता गाणं असेल, म्हणजे तुम्हाला अक्षरशः डोक्यावर हातोडे मारतं हे सगळे गाणी असो, त्यांचे अनेक डायलॉग्स असो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बोलायचं मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आज 10वीच्या पुस्तकामध्ये सरांचा धडा आहे, मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे. आणि 10वीच्या पुस्तकात धडा आहे तर आहेच, पण त्यांचा BA ला पण त्यांचा एक एकांकिका त्यांची अभ्यासाला आहे. एवढा मोठा माणूस आपल्यात असतो. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला ना आपल्याला मी, माझं, मला, मी खूप मोठा आहे, मी खूप चांगला आहे वगैरे वगैरे करायचं असतं. आपण आपल्या माणसांचं कौतुक करायचं झालं ना की आपण जरा चेंगड बनतो आणि आपण आपल्या माणसाचं कौतुकाला थोडंसं का कोण जाणे, पण मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या माणसाचं कौतुक फार फार म्हणजे असं नको उगेच कशाला, त्याचं तो बघेल असं म्हणून आपण मागे राहतो. सो अरविंद सरांच्या बाबतीत मात्र तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्ही चित्रपट घ्या, एकांकिका घ्या, सिरियल्स घ्या, गाणी घ्या, कविता घ्या, जे जे आतापर्यंत यांनी सांगितलं प्रत्येक क्षेत्रामध्ये हा माणूस अक्षरशः लिहिल्या फिरतो.
आणि हे माझ्या पिढीतला लेखक, माझ्या पिढीतला अत्यंत दर्जेदार लेखक, बुद्धिवान लेखक, करकरीत लेखक, हे ज्यावेळेला हे सगळं एका वेळी करत असतो त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्यासारख्या माणसांचं काम आहे की त्यांची पुस्तकच काय, त्यांची जी गोष्ट येईल ती पहिली मी वाचावी असं मला वाटतं. त्याच प्रवासातून मला ना त्यांचं सेल्फी हे पुस्तक एक दिवस दिसलं, जे त्यांनी एका समाजसेवी संस्थेचा मदत व्हावी म्हणून त्याच्या 400-500 कॉपीज फक्त बनवल्या होत्या. आणि मला का कोण जाणे ते पुस्तक मिळालं, त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती काय गोष्ट होती तर 10 वर्ष ते 110 वर्ष ह्यापैकी कुठल्याही माणसाने हे वाचावं म्हणून. मला ते इतकं क्लिक झालं आणि मी त्यांना फोन केला, अहो ह्याचं एवढंसं का पुस्तक आहे, हे पुढे गेलं पाहिजे, अजून लिहिलं गेलं पाहिजे. आणि तिथून जवळपास 3 वर्ष झाली असतील सर या गोष्टीला. 3 वर्ष मी त्यांच्या मागे लागलो होतो की सर काहीही करा पण हे पुस्तक झालं पाहिजे, हे पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. मला अत्यंत आनंद आहे की आज हे पुस्तक होतंय, कारण ते पुस्तक ज्यावेळेला तुम्ही वाचाल, खरं तर मला ते रिव्हील करायला खरंच आवडणार नाही त्यामुळे मी ते करणार नाही, पण मला असं माझी फार इच्छा आहे की ते पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. माझा आणि अरविंद सरांचं जास्त सूत जुळण्याचं कारण म्हणजे आमचा कौटुंबिक प्रवास होता. म्हणजे माझे वडील हे पोस्टात सुरुवातीला होते, ज्यावेळेला ते रात्रशाळेत शिकायचे त्यावेळेला ते पोस्टात पोस्टमन म्हणून होते. आणि ज्यावेळेला तुमची पत्र यायची सर सगळी त्यावेळेला ते आम्हाला फार भावायचं की अरे हे कुठेतरी ते कनेक्शन होतं. नंतर मला माहिती नाही तुमच्यापैकी कित्येकांना माहिती की नाही, पण एक पोस्टाचं तिकीट पण अरविंद सरांच्या त्या कार्यक्रमानंतर आलं होतं. म्हणजे ही आणि मग ते पोस्टमन सरांच्या, त्याच्यानंतर माझे बाबा तार मास्तर झाले, सो ते संदेश वहन करायचं काम करायचं तारेने. आणि सरांचे वडील कंडक्टर होते इफ आय एम राईट, त्यामुळे ते कंडक्टर, माझे वडील तार मास्तर, मग आम्ही दोघे सेमी कंडक्टर झालो. सो ते त्यांची आई पण घरचं सगळं काम करायची, माझी आई तशीच होती, आमची शेती बिती सगळं सेम. त्यांचा प्रवास औरंगाबाद, तो त्यांचं गाव ते औरंगाबाद, पुणे आणि मुंबई. आमचं पण तसंच सेम, गाव मग कराड मग पुणे आणि मग मुंबई. तो स्ट्रगल जवळपास तोच. आणि आमचा प्रॉब्लेम असा दुसरा की ते गोड गोड बोलणं वगैरे आपल्याला काही येत नाही, अभिनयाचा आपला काही संबंध नाही. त्यांना माहिती आहे मला अभिनय येत नाही म्हणून बऱ्याच जणांचे आपलं वाकडं झालंय, म्हणजे ते जमत नाही आपल्याला ते गोल गोल बोलणं. त्याच्यामुळे ते मला नेहमी असं वाटायचं की हे माझ्या जे मनात असतं ना ते लिहितात. आपल्याला बंधनं असतात, आपल्याला बाकीच्या गोष्टी असतात. सो तो जो एक त्यांनी जो एक जवळीक त्यांच्या बरोबरची साधली ती इतकी आपुलकीची, इतकी मायाची होती की मला नेहमी असं वाटायचं की मला जे जे शक्य नाही, बोलणं, लिहिणं, करणं, ते सगळं ते करतात. आणि तिथून जे त्यांनी एक गुडविल तयार करत गेले. म्हणजे मी मुद्दाम ही गोष्ट लिहून आणली होती की त्यांचं पर्टिक्युलरली हे लिखाण आणि हे सगळं तर तुम्हाला माहितीच असेल, पण आपल्याकडे जो कौन बनेगा तो करोडपतीचा जो मराठी एपिसोड ज्याचे येतात, कोण होणार करोडपती, ते सगळं सरांनी स्वतः लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर खुपते तिथे गुप्तेचं लेखन पण सरांनी केलेलं आहे. किंवा चला हवं अयोध्येमधलं पत्राचं जे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये, त्याच्यातली कित्येक, त्याच्यातलंच एक पत्र 10वीला अभ्यासाला आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या एकांकिका फार प्रसिद्ध आहेत. इतकी सगळी अवॉर्ड मिळालेत. आणि सगळ्यात महत्वाची जी मला गोष्ट वाटते ती ही की ज्या काळात, म्हणजे ज्या काळात आम्ही जन्मलो त्या काळात सॉफ्टवेअर्स असतील किंवा सर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊन प्रशासनात येण्याचा काळ असेल, किंवा जसं मकरंद सर असतील किंवा ही बाकीची मंडळी असतील जी अभिनयात आली, त्यावेळेला जवळपास 10वी-11वीत असताना ह्या माणसाला असं वाटणं की मी फुल टाइम लेखक होणार आणि फुल टाइम लेखन हे करिअर करणार. आणि आज फक्त फुल टाइम लेखन या करिअरमध्ये त्यांनी अक्षरशः प्रत्येक क्षेत्रात ते काम करतायत. ही इतकी मोठी गोष्ट आहे मराठीसाठी, एकंदर ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या माणसासाठी हे शक्य होऊ शकतं. त्याचा जो दिवा त्यांनी लावलाय, मला असं वाटतं तो दिवा हा कित्येक जण बघतायत आणि तुम्ही तो दीपस्तंभ आहात अरविंद सर. मला असं वाटतं तुम्ही माझ्यासारख्या अनेक मंडळींसाठी आदर्श आहात. ग्रामीण भागातून कित्येक मुलं आज असं विचारतात, माझ्याकडे फोन येतात सर लेट्स रीड इंडिया म्हणून की आम्हाला ना अरविंद सरांना भेटायचं एकदा. आणि ते त्यांना भेटण्यासाठी दुरून दुरून येतात. म्हणजे इथं कदाचित राहुल आहेत वेळापुरे इथे, आणि अक्षरशः आपला स्वप्नील शेठ आला होता सांगलीवरनं फक्त आणि फक्त अरविंद सरांना भेटायला आला होता. आणि लोकांमध्ये जे तुम्ही हे पेटवलंय सर, ती ज्योत फार महत्वाची आहे. आणि मला ती जास्त महत्वाची वाटते की तुमच्यामुळे हे सगळं घडतंय. आणि जे कार्यकर्ते वगैरे ते म्हणतात तर ते तसं नाहीये. ऍक्च्युली ह्या अशा अनेक संस्थाचा अरविंद जगताप हे कार्यकर्ता नसून त्याचा ब्रेन आहे. कार्यकर्ता हा वेगळा शब्द झाला. म्हणजे नाम फाउंडेशन असं सर, तुम्ही खरं तर त्याबद्दल अधिक सांगू शकाल, पण सह्याद्री देवराई सारखा प्रकल्प मी जवळून बघितलाय, ज्याच्यामधली प्रत्येक गोष्ट अरविंद जगताप सर अत्यंत बारकाईने बघतात. त्यातला सगळ्यात युनिक प्रोग्राम म्हणजे ज्या वेळेला अगदी त्यांच्या वडिलांची ज्या वेळेला त्यांनी तुला केली होती तेव्हा बीज तुला केली होती. चांगल्या चांगल्या झाडांची, बियांची त्यांनी तेवढ्या वजनाची बीज तुला केली होती.
आणि अशा प्रकारचे इतके अभिनव उपक्रम ते सह्याद्री देवराईमध्ये राबवतात. ज्या पद्धतीचं काम, ज्या पद्धतीची मदत त्यांनी आम्हाला लेट्स रीड इंडिया म्हणून केली आहे, मला ते कुठल्याही परिस्थितीत म्हणजे जेव्हा मी लेट्स रीड इंडिया म्हणून विचार करतो त्यावेळेला आमच्या चळवळीचं ते मला ब्रेन वाटतात. आणि त्यांच्यासारखी मंडळी आहेत आणि ते ब्रेन आहे म्हणून मला कितीही ब्रेन ड्रेन झाली तरी त्याची भीती वाटत नाही. आपल्याकडे आपले स्वतःचे फार 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 चांगले बीज आहे जे अरविंद सरांसारखी लोक इथे राहतात. म्हणजे अरविंद सर हे आपण ॲटॉमिक हॅबिट, माझ्या आवडीचं सगळ्यात पुस्तक सर. आपण ॲटॉमिक हॅबिट मी कित्येक पुस्तकं वाचतो, पण ज्यावेळेला मी अरविंद सरांची एक छोटीशी गोष्ट ऐकली होती, मला वाटतं ते अभिद सुरतींची त्यांनी एक गोष्ट सांगितली होती मला. अभिद सुरती नावाचे एक गृहस्थ आहेत जे घराघरात जाऊन फक्त पाण्याचे नळ जे असतात ज्यांचे लिकेज ते बंद करतात आणि हे कित्येक वर्ष झालं करताय. आणि त्यांनी एवढे बंद केलं की एखादं धरण भरेल, एवढं मोठं काम केलं. इतकी छोटी छोटी गोष्ट. सो ॲटॉमिक हॅबिट ह्याच्यापेक्षा वेगळं काही सांगत नाही सर. त्यामुळे ते ॲटॉमिक हॅबिटच्या दर्जाचं तुमचं हे जे लिखाण आहे, तुमचं बोलणं आहे ओव्हरऑल, त्यामुळे ते तसंच बहरत जायला हवं सर. माणसाच्या उत्क्रांतीमध्ये मी नेहमी सांगतो, माझा तो सगळ्यात आवडीचा विषय आहे इव्हॉल्युशन. सो माणसाच्या उत्क्रांतीमध्ये सगळ्यात महत्वाचा शोध होता तो म्हणजे माणसाला आगीवर नियंत्रण मिळवायचा शोध लागला. आणि तिथून पुढे माणसाचं तुमचं अश्मयुग सुरू झालं आणि तिथून खरी प्रगती सुरू झाली. खरं त्याच्यावर आपण काहीतरी वेगळं बोलूया. पण त्याच्यानंतर जी माणसाची खरी प्रगती झाली ती ज्या वेळेला छपाईचा शोध लागला 14व्या शतकात 1440 मध्ये, आणि तिथून पुढे माणसाची खरी प्रगती सुरू झाली. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे लिखाण आणि हे सगळ्या परंपरा आहेत त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने मला दर्शन या सेल्फी या पुस्तकात होतं. म्हणजे तिथं त्यांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात. याच्यामध्ये गौतम बुद्धांची गोष्ट आहे की त्यांचं सगळं साहित्य घेऊन एक जहाज चाललं होतं समुद्रातून आणि त्याचं वजन जास्त होतं, त्याच्यामुळे काही लोक ते समुद्रातलं जहाज बुडू नये म्हणून उड्या मारतात. पण त्यांना ह्याचं महत्व कळतं की ह्याच्यातल्या पुस्तकातलं ज्ञान जे महात्मा बुद्धांनी लिहिलंय ते तसंच्या तसं राहिलं पाहिजे म्हणून ती माणसं उड्या देऊन जीव देतात. त्यांना कळत होतं की हे ज्ञान किती महत्वाचं आहे आणि ती पुस्तकं किंवा ते जे काय त्यांचं ज्ञान आहे ते पुढे गेलं पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, पण ते इतक्या महत्वाच्या वाटतात, इतक्या मोठ्या आहेत की त्या प्रत्येकानं वाचल्या पाहिजे. हल्ली स्मार्टफोनचा जमाना आहे असं आत्ताच तुम्ही म्हणालात सर. हल्ली तर आपण मागे एकदा मी आणि आमचे रामगीर सर ऑफिसमध्ये बसलो होतो आणि ऑफिसमध्ये बसलो होतो आम्ही आणि मी रामगीर सरांना म्हटलं की अहो रामगीर सर, मी आतापर्यंत फार माझं खासगी आयुष्य जपलंय, या पुस्तकामुळे माझा फार गोंधळ उडालाय. म्हणजे कारण बरेच जण मग विचारायला लागायचे प्रश्न, काय कसं कधीपासून धंदा केला. आजपर्यंत लोकांना असं वाटायचं की मी कॉर्पोरेटमध्ये नोकरी करतोय आणि मी नोकरी करणारच माणूस आहे, फक्त मला पगार बिगार बरा असल्यामुळे गाडी बिडी किंवा कपडे नीट घालते. तर म्हटलं पुस्तकाने माझा फार गोंधळ केलाय, माझं खासगी आयुष्य बऱ्यापैकी उघड्यावर आलंय. तर ते मला म्हणाले की अहो त्यात काय, तुमच्याबद्दलची माहिती मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. आणि तुम्ही मला ChatGPT चा ते ऍप दाखवलं कोणतं तरी आणि मग त्यांनी बरोबर प्रॉम्प्ट्स दिले आणि माझी सगळी माहिती आली. मला फार आश्चर्य वाटलं की आणि पटापट त्यांच्याकडे ते ऍपच होतं. ChatGPT आता तर इतकं कॉमन झाले, हे मी तुम्हाला कदाचित 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मग त्याच्यानंतर आम्ही माझी माहिती वाचत होतो. माझ्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये तीच माहिती आहे जी मी सांगितली समाज माध्यमात. त्याच्यामध्ये जी दुसरी कुठलीही माहिती नाही जी मी सांगितली नाही. माझ्याबद्दलची कुठलीही क्रिएटिव्ह माहिती ऍक्च्युली त्याच्यात नव्हती. म्हणजे लोकांच्या जेव्हा गुगलवरती सर्च येतात त्यावेळेला आजही हे येतात, म्हणजे प्रफुल्ल वानखेडेचं लग्न झालंय का, त्याला मुलं किती आहेत, किंवा तो नक्की काय करतो, त्याचा उद्योग काय आहे. लोकांना हे अजूनही, म्हणजे मी ChatGPT असो किंवा कुठलंही क्रिएटिव्ह तंत्रज्ञान असो, ते किती जरी आलं तरी पण ज्यांना मी पुढे काय करणार आहे किंवा माझ्या बाबतीतली जी खाजगी माहिती माझी आहे ती अजूनही आलेली नाही. दुसरी गोष्ट, हे मी तुम्हाला का सांगतो हे नंतर सांगतो. दुसरी गोष्ट, आज आनंद महिंद्रांनी एक ट्विट केलंय आणि त्याच्यामध्ये एक मुलगा आयपॅड वाजवतोय, आयपॅडवरती म्युझिक वाजवतोय, हा व्हिडिओ आहे तो. त्या व्हिडिओचा ज्या वेळेला मी खरं हे मागचे वर्षभर त्या मुलाला फॉलो करत होतो, तर त्याने मागे एक इंटरव्ह्यू दिला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये तो असं म्हणाला होता की हे मी म्युझिक वाजवतोय हे सगळं चांगलं आहे, पण वीणा किंवा बाकीचे जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामुळे ह्याचं महत्व कधीही कमी होणार नाही. कारण वीणेचे फक्त 127 ट्यूनच त्याने त्याच्यात दिलेत, पण ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक वेळी तार छेडता त्यावेळेला एक वेगळा स्वर उमटतो त्याचा, आणि त्यामुळे तुम्ही ती जी क्रिएटिव्हिटी आहे ती कधीच मरणार नाही. हे किती जरी आलं, डिजिटल येऊ द्या, ChatGPT येऊ द्या, किती काहीही आलं तरी पण ते कधीच मरणार नाही. त्यामुळे किंवा मी आता टाकले की ठाण्यामधली काही 10 ठिकाणं सांगा, तर मला ChatGPT सांगेल,
पण जे नवीन काय करणार आहोत, जे तुम्ही सांगितलेलंच नाहीये, फक्त डोक्यात आहे, त्या गोष्टी नाही येणार. अरविंद सर तुमच्यासारखी माणसं ज्या वेळेला काही लिखाण लिहितात त्यावेळेला ते इतकं क्रिएटिव्ह असतं की ते आपण ते डोक्यातही आपल्या कोणाचे येऊ नाही शकत, इतकं भन्नाट लिहितात. मागे 4-5 वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या एका याच्यामध्ये सहज म्हणून लिहिलं होतं की तुकडे झाले तरी लढता यायला पाहिजे, तुकड्यावर लढण्यापेक्षा ते बरं असतं. म्हणजे हे एक वाक्य चॅट जीपीटी कडून नाही येऊ शकत ना, की तुकडे झाले तरी लढता यायला पाहिजे, पण तुकड्यावरती लढण्यापेक्षा ते बरं असतं. ही जी लढण्याची प्रेरणा आहे ना, ते मला एआय किंवा चॅट जीपीटी देऊ नाही शकत सर. तुमच्यासारखी क्रिएटिव्ह माणसं ही, जसं तुम्ही मे बी 10वीत 11वीत असल्यापासून फोकस ठेवला आणि तुम्ही लेखक झालात, तुमच्यामुळे आम्हाला हे वाचायला मिळालं, तुमच्यामुळे आम्हाला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. मला अभिजित बांगर साहेबांसारखे मित्र मिळाले ज्यांनी मला कायम लेखक व्हावं याच्यासाठी प्रेरणा दिली. हे मला चॅट जीपीटी आणि एआय नाही देऊ शकत सर. आजच्या काळात जर का क्रिएटिव्हिटी जिवंत ठेवायची असेल तर तुमची ही अशी पुस्तकं दरवर्षी यायला पाहिजेत सर. हे ज्या पद्धतीचं जग आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही लिहिता, त्या पद्धतीनं सेल्फी सारखी अनेक पुस्तकं तुमच्याकडून येतील. कारण तुम्ही बिलीव्ह नाही करणार, अरविंद सर ज्या ज्या वेळेला माझ्याकडे येतात त्या वेळेला ते असताना माझ्या हातात मोबाईल असतो आणि मी ठपठप टाईप करत जातो. म्हणजे ते जे बोलतील ते एक विचार असतो, ते जे बोलतील ते एक वाक्य असतं. म्हणजे आम्ही कित्येकदा 8-8 तास, 7-7 तास, 5-5 तास गप्पा मारत बसतो आणि हे इतकं सोपं नाहीये मित्रांनो. मला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे ज्ञान असणं आणि ते तुम्हाला ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्ही उद्युक्त असणं किंवा तुम्ही ते असं, ही खूप मोठी प्रेरणा आहे जे अरविंद सर माझ्यासाठी आहेत. आणि अशा अनेक गोष्टी येतात की ज्या आपल्याला असं वाटतं की मला नाही वाचायचंय. मी ज्यावेळेला लेटसीड इंडियामध्ये काम करतो त्यावेळेला लेटसीडमध्ये मला अनेक लोक विचारतात प्रश्न की आता आम्ही काय वाचू. तर पहिल्यांदा ते जड पुस्तकं घेतात आणि ते वाचायचा प्रयत्न करतात, ती नाही वाचून होत. पण हे अशा माणसांसाठी पुस्तक आहे ज्याला फक्त 2 ओळी वाचायचे, ज्याला 2 ओळी वाचायचे त्याने हे पुस्तक उघडायचं, ह्याच्यातल्या खरंच 2 ओळी वाचायच्या, तुम्हाला पुस्तक वाचण्याचं समाधान मिळेल. ज्याला वाटतं मी एक पॅराग्राफ वाचू शकतो त्याने फक्त तो एक पॅराग्राफ उघडायचा, तो पॅराग्राफ वाचू शकतो तो. ज्याला वाटतं मला 1-2 पानं वाचायचे त्याने 1-2 पानं वाचावीत, त्याचं तेवढं वाचून होईल. हे इतकं पुस्तक आहे असं की ज्याला जसं वाचायचंय तसं त्याने त्याच्यात दिलेलं आहे. आणि मला आनंद आहे की सकाळने खरं तर हे पुस्तक जसं आम्हाला हवंय तसं केलं. मला आशुतोष सरांची पुन्हा एकदा माफी मागायची की त्यांना खूप त्रास देतो खरं मी या सगळ्या प्रकारात. पण सर मला नेहमी असं वाटतं की तुमच्यासारखी मंडळी ते ऐकतात म्हणून ते समाधान होतं कामाचं की ते जसं पाहिजे होतं तसं बनलं. त्याच्यामुळे तुमचे आभार आणि खरंच मी माफी मागतो तुमची, कारण मला माहिती आहे मी तुम्हाला त्रास दिलाय. अरविंद सर मला असं वाटतं नेहमी की ते माफी मागणं हा प्रकार आपल्याकडे होत नाही, पण आय नो बऱ्याचदा चिडचिड झाली आहे ह्या काही गोष्टींवरनं. आणि आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही आहे त्या प्राइसमध्ये जी आम्हाला हवी होती त्या प्राइसमध्ये तुम्ही ते विकताय. सो ही गोष्ट अगदी म्हणजे आज अमेझॉनला 150 रुपयामध्ये एखादं मराठी पुस्तक येणं ही खूप महत्वाची गरज आहे. आपला माणूस, मराठी माणूस 500-1000 रुपयाची पुस्तकं नाही विकत घेत. हा प्रॉब्लेम आहे. लोकांना हे समजत नाही. लोकांना वाटतं माझं पुस्तक महाग असायला हवं, ते तसं नाही, तर ते सर्वसामान्य परवडेल असं हवं. त्यामुळे चांगली निर्मिती मूल्य असूनही चांगलं पुस्तक देणं हे तुमच्यामुळे शक्य झालंय. त्यामुळे तुमचे खरंच आभार. शेवटी जाता जाता मला खरं तर तुम्हाला एक सांगायचंय, एक छोटीशी गोष्ट जी अरविंद सरांची खरं तर आयडेंटिटी आहे, पण मी मुद्दाम ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एक जॉर्जेस कॉर्वियर नावाचा एक प्राणीशास्त्रज्ञ होता. तो प्राणीशास्त्रज्ञ वेगवेगळ्या प्राण्यांवरती संशोधन करायचा. त्याच्याकडे शिकण्यासाठी बरीचशी मंडळी होती, तरुण मुलं होती, ती वैतागायची त्याला. तो रात्रीच्या वेळी कधी उठवायचा त्यांना आणि त्यांना म्हणायचं की चला संशोधनाला. मग तो जॉर्जेस कॉर्वेवरती विद्यार्थी रागवतात, म्हणतात ह्याला जरा थोडा आपण धडा शिकू. मग त्याचे विद्यार्थी रात्रीच्या वेळेला तो झोपलेला असताना डाराडूर ते काय करतात, विचित्र शिंग घातलेलं असं ते लावतात, पायात असे शूज घालतात जे खूर आहेत असं वाटेल आणि एकदम असा विचित्र अवतार करतात आणि सगळेजण जॉर्जेसच्या बेडरूम मध्ये जातात. तो अंगावर घेऊन झोपलेला असतो, त्याचा ओढतात आणि तो जो प्राणी असतो तो शिंग खूर असा एकदम भयंकर काहीतरी अकराळ विकाळ, तो जॉर्जेसला म्हणतो की मी आता तुला खाऊन टाकणार. तर जॉर्जेस त्याला बघतो आणि पुन्हा अंगावर घेऊन झोपतो. त्याच्यानंतर त्यांना राग येतो, म्हणजे अजून थोडासा कालवा करतात आणि पुन्हा त्याच्या अंगावरची चादर उडतात. तर जॉर्जेस तो म्हणतो की तो पोरगा त्याला म्हणतो की आता मी तुला खाऊन टाकणार आहे. तर तो अत्यंत शांतपणे म्हणतो तू मला काही खाऊ नाही शकणार, ज्या प्राण्याला शिंग आणि खूर असतात तो शाकाहारी असतो, मला शहाणपणे शिकू नको. आणि तो परत निवांत झोपी जातो. आपण काय, मला सांगायचंय काय तुम्हाला, ज्या वेळेला तुम्हाला चांगले नियम आणि विज्ञान हे माहिती असतं, त्याला जॉर्जेसला त्याच्या सगळ्या संशोधनातून हे कळलेलं असतं की कुठलाही मांसाहारी प्राणी असतो तो वेगळा असतो आणि शाकाहारी प्राण्याची ठेवण वेगळी असते. ह्याच्यातला खरे खोटेपणा बाजूला ठेवू, पण हे त्याच्याकडे कुठून आलं तर हे त्यानं जो फोकस ठेवला
त्याने जो सतत अभ्यास करत गेला तो तिथून आला. वाचनासारख्या गोष्टींचं महत्व हे फक्त तुम्हाला पुस्तकं अनेक वाचूनच येऊ शकतं. तुम्ही ती कशी ग्रास्प करताय, तुम्हाला नॉलेज कसं आहे. नाहीतर आजच्या काळात असे अनेक लोक बसलेत जे आपल्याला फक्त आणि फक्त आपला फायदा ओरबडण्यासाठी बसलेत. जोपर्यंत तुम्ही स्वतः ज्ञान घेत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः पुस्तकं वाचत नाही, जोपर्यंत आपण स्वतः त्या गोष्टींचा अनुभव घेत नाही, तोपर्यंत लोक आपल्याला चिडवायलाच बसलेत, फसवायलाच बसलेत. अरविंद सरांसारखी मंडळी ज्या वेळेला सेल्फी असेल किंवा गोष्ट छोटी डोंगराएवढी असेल, गोष्ट छोटी असेल किंवा त्यांचं पत्रास कारण की असेल, अशी पुस्तकं लिहितात जी अत्यंत वास्तवदर्शी असतात. आणि ते कितीही म्हणो की संवेदनशील हा शब्द बॅन केला पाहिजे, पण जोपर्यंत अरविंद सरांसारखी माणसं आहेत तोपर्यंत संवेदनशील हा शब्द बॅन होऊ नाही शकत सर. तो कारण तुम्ही त्याचं पेटंट घेतलंय सर. तो मला खूप आनंद आहे की हे पुस्तक येतंय, ते बाजारात खूप चालेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मराठी पुस्तकांमध्ये अशा प्रकारची पुस्तकं अनेक यायला पाहिजेत. अरविंद सर, तुम्ही लवकरच दुसऱ्या पुस्तकाची पण तयारी करा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. आणि मला हा जो काही तुम्ही सन्मान दिला इथं बोलण्याचा, या मंडळींबरोबर बसण्याचा, ज्यांच्याबद्दल आम्ही फक्त ऐकलंय, याच पहिल्यांदा मकरंद सरांसोबत बसतोय इथे बाजूला, मला असं वाटतं तो अत्यंत मोठा बहुमान आहे माझ्या आतापर्यंतच्या याच्यातला. तुमच्यामुळे ते शक्य झालं. आणि अभिजित सर, तुमचेही खूप आभार की तुम्ही मला ते त्यांच्यातून एकदम असा वेगळा राहण्यापासून वाचवलं. आपल्या सर्वांचे खूप आभार, तुम्ही आलात आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही मला ऐकलं त्याच्याबद्दल. कौन कम वक्त कहता है मुझे भाषण नहीं आता. लिहून आणत जाऊ नका. त्याचं सॉरी माहिती आहे ना, त्याचं सॉरी जे आहे ना, ती सॉरी अजिबात परवडणार आहे. त्यांनी इतका त्रास दिला त्या पुस्तकासाठी त्यांना. म्हणजे एक वेळ दारू पिणारा माणूस परवडतो, तो येऊन सकाळी सॉरी म्हणतो बायकोला, पण संध्याकाळी फक्त दारू पितो एवढंच माहित असतं आपल्याला. हा माणूस काय करायचा, नाही आता उलट आपण इकडं करूया का, म्हणजे ह्याचं दुसऱ्या दिवशी वेगळंच काम असायचं. हा फॉन्ट बदलूया का, मग आपण हे पेज बदलूया का. म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाचा आदर वाटणार नाही तर काय, ते रोज दारूच पिणार ना, ते तरी माहिती असं. हे रोज नवीन प्रश्न आहे. आणि ते सगळं केलं त्यांनी मन लावून. आणि या माणसाने खूप मनाने स्वतःचं पुस्तक असल्यासारखं केलं, त्याबद्दल खरोखर आभार प्रभू. यानंतर अभिजित बांगर सर. मला वाईट वाटलं की आपण फार उशिरा भेटलो सर. तुमच्याविषयी ऐकून होतो, माहिती असतं प्रशासकीय अधिकारी कसे असतात, एक टाईपकास्ट अनेक आपण बघतो, पण खऱ्या अर्थाने यंग डायनामिक बांगर साहेबांनी जेवढं केलेलं, पालघरला आधी होते आणि कुपोषणापासून ते महानगरपालिकेच्या मुलांना इस्रोपर्यंत मगाशी मी उल्लेख केला की एखाद्या अधिकाऱ्याला केवळ काम उत्तम येतं एवढ्यावर त्याचं महत्व ठरत नाही. त्याला मनापासून सामाजिक जाणीव खालपर्यंत असते. त्यापैकी हा माणूस आहे. आणि प्रफुल्ल वानखेडे सरांनी कौतुक केलं. कौतुक करण्यासारखंच आहे. त्याचं एक कारण नाव अभिजित आहे म्हणल्यावर करायला लागेल. ते असो, ते काय मी बांगर सरांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, कार्यक्रमाला येताना मी प्रफुल्लजींना बोललो होतो गाडीमध्ये की ते नाही बोललं तर बरं पडेल, काय करता आलं तर बघा. आणि माझ्या अपेक्षा वाढल्या, कारण सुरुवातीला अभिजितजी बोलले की प्रत्येक कार्यक्रम कसा की आल्यानंतर एक व्यक्ती येते 10 मिनिटं बोलते, मग दुसरी व्यक्ती 10 मिनिटं, मग तिसरी व्यक्ती, आणि तसं होणार नाही. सो आय वॉज व्हेरी हॅपी की छान आपण आता समोर बसून कार्यक्रम पाहूयात. सो जेव्हा मला रामगिरजी यांनी मेसेज केला आणि आजच्या कार्यक्रमाची कल्पना दिली, त्यावेळी 2-3 गोष्टी, म्हणजे इमिडिएटली आय वॉज व्हेरी हॅपी की या कार्यक्रमाला येणार हे मला माहित होतं. त्याच्यामध्ये अनेक कारणं, महत्वाचे कारण म्हणजे एक अरविंद जगतापजींचं पुस्तक आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना ऐकण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल. त्याच्यासोबत इथे मकरंद अनासपुरे जे आहेत, डॉक्टर निलेश साबळे जी यांना टीव्हीवरती आम्ही ऐकलेलं आणि मी त्यांना समक्ष पहिल्यांदा भेटतोय. सो आय वॉज व्हेरी हॅपी अँड आय वॉज व्हेरी क्युरियस की त्यांना, प्रत्येक व्यक्तीला आपण टीव्हीवरती पाहतो ते वेगळं असतं, पण समक्ष पाहण्याचा जो मजा असते आणि आनंद असतो तो वेगळा असतो.
आणि त्यामुळं माझा स्वार्थ होता फार मोठा या कार्यक्रमाला येण्यामध्ये. याच्यासोबत अभिजितजींची आज या ठिकाणी ओळख झाली आणि अजून या कार्यक्रमाची लज्जत वाढली. आणि ऑफकोर्स या सगळ्यामध्ये एक फार महत्वाचा स्वार्थ म्हणजे प्रफुल्लजींची पुन्हा एकदा भेट होईल. कारण आता आधी मी नवी मुंबईत होतो, सो आम्ही फार भेटायचो वारंवार. आता ठाण्यात आल्यापासून एवढी वारंवारता त्याची राहिलेली नाही. येताना आम्ही बोलत होतो, आता बरेच दिवस झाले लास्ट केव्हा आपण भेटलो होतो. देन बी रिअलाइज आज 15 तारीख आहे. 14 फेब्रुवारीला इथं आम्ही व्याख्यान आपलं होतं, डॉक्टर राजीव खांडेकर आणि करीर सरांचं, आणि त्यावेळी आम्ही भेटलो. 1 महिना कसा गेला कळलंही नाही. सो या पार्श्वभूमीवरती आज कार्यक्रमाला आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू की या कार्यक्रमाला यायचं आहे आणि मजा आली, फार छान वाटलं आल्यानंतर. 2-3 गोष्टी ज्या मनात आहेत त्या फक्त आपल्यासमोर मांडतो. 2 पुस्तकं इथं आपण पाहिली. एक ऑफकोर्स सेल्फी पुस्तक जे आहे, जे अरविंद जगतापजींनी लिहिलेलं आहे, आणि जे पुस्तक आता अभिजित पानसेजींचं ते कुसुमाग्रजांबाबतचं पुस्तक आहे. यातली दोन्ही मधलं साम्य मला जे जाणवतं ना, जे प्रफुल्लजींना पण त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीतला डिझाईन हा ऍस्पेक्ट आहे ना, तो विसरून जातो आणि आपण पुस्तक म्हणा किंवा कुठलंही म्हणजे एखाद्या निर्मितीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून बघितलं तर प्रॉडक्ट जेव्हा आपण म्हणतो ते प्रॉडक्ट पुस्तक वाचण्यासाठी, तर पुस्तकातलं लिखाण ऑफकोर्स दॅट इज इम्पॉर्टंट, पण त्याचा डिझाईन ऍस्पेक्ट आपण बऱ्याच वेळी विसरतो. तो डिझाईन ऍस्पेक्ट किती महत्वाचा ही 2 पुस्तकं पाहिल्यानंतर आपल्याला समजतं. आणि ऑफकोर्स सेल्फी पाहिल्यानंतर मी प्रफुल्लजींना पहिला रिॲक्शन तेच देणार होतो. म्हणजे बिफोर आय सेड, मला वाटतं पानसेजी किंवा कुणीतरी बोलून दाखवलं की ह्याच्यावरती प्रफुल्लजींची छाप दिसते. आणि प्रफुल्लजींचं मूळ पुस्तक जे आहे, मला आठवतं त्यावेळी मी कुठेतरी दौऱ्यावर गेलेलो, त्यांचा फोन की हे डिझाईन असं करायचं, किंवा आता जे अरविंदजींनी आठवण सांगितली, आय फॉर डिटेल जे असतं ते त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि इव्हन आमचे सुद्धा बरेच, आता मी व्याख्यानमालेचा उल्लेख केला, आमचे कार्यक्रम आय एम ओनली द फेस, सगळे अरेंजमेंट ही किंवा त्याच्या मागची जी भूमिका असते ती प्रफुल्लजींची असते. तर हे जे कुसुमाग्रजांचं पुस्तक पाहिलं, आय मस्ट अप्रिशिएट, इतकं सुंदर त्याचं डिझाईन आहे. ऑफकोर्स कुसुमाग्रजांचं पुस्तक आहे, त्याची उंची वेगळीच आहे, पण त्याच्यासोबत ज्याला पुस्तक वाचायचंय तो उचलून घेणारच, पण ज्याला वाचनाची आवड नाही त्याला आकृष्ट करण्यासारखी कुठली तरी बाब त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. ती ह्या डिझाईन मधनं आपल्याला भेटते आणि ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये मला ती प्रकर्षाने जाणवते. मगाशी आपण गप्पा ऐकल्या आणि असं वाटत होतं की ते संपू नाही, तर ते इनएव्हिटेबल ऍस्पेक्ट आहे ना, आम्ही आपल्यासमोर सगळे बोलतोय. तर फार मजा आली. आपण तिघांनी एवढं सुंदर छान तिकडं ऐकायला मजा आली. आणि आल्या आल्या मी माझा मोबाईल पहिल्यांदा फ्लाईट मोडवर टाकून दिला की हे सगळं चालू असताना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. मी निलेशजींचे आभार मानतो. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या दोघांची ओळख झाली. चला हवाई उद्याचे जे काही एपिसोड आम्ही पाहायचो आणि त्यातून आपली आणि अरविंद जगतापजींची पत्राच्या माध्यमातून ओळख झाली. आणि आज तिथून पुढं सकाळचे आभार यासाठी की 3 म्हणजे सकाळच्या 3ऱ्या पुस्तकाचं पब्लिकेशन आहे. एक प्रफुल्लजींचं, कोंडेजींचं पुस्तक, आणि नंतर आजच्या ह्या कार्यक्रमाला मी आलो. प्रफुल्लजींशी जेव्हा जेव्हा आम्ही संवाद केला, अनेक वेळा अरविंद जगतापजींचा उल्लेख व्हायचा, त्यांच्या गप्पा जेव्हा व्हायच्या त्यातले बरेच किस्से ते सांगायचे, ऐकत राहायचो. प्रफुल्लजींचा जेव्हा पुस्तकाचा कार्यक्रम झाला त्यावेळी त्यांना मी ऐकलं, आणि त्यांना प्रत्येक वेळी समक्ष जेव्हा ऐकतो आपण त्यावेळी त्या माणसांच्या विचारांची जी खोली आहे ना ती आपल्याला जाणवते. आपल्याकडे एक फार गोंडस शब्द आहे, संभाषण चातुर्य. आणि संभाषण चातुर्य म्हणजे त्याला जरी हा शब्द फार चांगल्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला जातो, परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की जे मगाशी बोलण्यामध्ये अनेक ठिकाणी हा शब्द या अर्थी सांगण्यात आलं, असं झालेल्या आज समाजात वावरताना आपण स्वतः काय आहोत हे न दाखवता इफ यू कॅन फिट इन, आणि त्याची जी चढावड असते ना की मी आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्यामध्ये आय वॉन्ट टू फिट इन, आणि त्यातून आपण विसरत जातो की आपलं स्वत्व काय आहे, किंवा प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळी क्षमता असेल, कॅपॅसिटी असेल, माझ्यामध्ये ती काय कॅपॅसिटी आहे, ही बाब जी आपण विसरून गेलोय आणि त्याला आपण चातुर्य समजतो. ही बाब जी आपण विसरून गेलेलो आहे ती मला फार प्रकर्षाने मगाशी बोलताना जाणवत होती. म्हणजे मगाशी ह्या गप्पांमध्ये अरविंदजींना हा प्रश्न विचारण्यात आला की ही ऑथेंटिसिटी, आय थिंक तो शब्द जो होता आपण विचारलेला की हे तुम्ही एवढं स्पष्टपणे कसं बोलता. तर मला आठवतं मी लोकसत्तेचा कार्यक्रम होता, अनुराग कश्यप यांची मुलाखत होती, ते ऐकायला गेलेलो, आणि त्यावेळी मला वाटतं मकरंद देशपांडेंनी मुलाखत घेतलेली आणि त्यांना हाच प्रश्न विचारला होता की ब्लॅक फ्रायडे वॉज हिज फर्स्ट मूव्ही, तर ब्लॅक फ्रायडेमध्ये तुम्ही इतकं उघडपणे सगळ्या गोष्टी दाखवल्यात कशा, तर ते म्हणले देन आय वॉज सो नाईव्ह, मला माहित नव्हतं की असं दाखवायचं नसतं.
ही जी ऑथेंटिसिटी असते ना, आता बाय द वे ही ऑथेंटिसिटी मे बी जे अनुराग कश्यप बोलले ते बरोबर आहे, वेन यू आर नाईव्ह त्यावेळी तुम्हाला ती असते, पण अनफॉर्च्युनेटली नंतर आपण व्यवहार शिकत जातो आणि त्या व्यवहाराच्या माध्यमातून कधी आपण आपली ऑथेंटिसिटी गमावून बसतो हे आपल्याला समजत नाही. अशी काही फार कमी माणसं आहेत की त्यांना व्यवहार कळतो का नाही हा प्रश्न स्वतंत्र, पण त्यांनी अजून आपली ऑथेंटिसिटी गमावलेली नाही. त्यांच्या बोलण्यात ते आपल्याला जाणवतं. अरविंद जगतापजी त्यापैकी एक आहे. म्हणजे प्रफुल्लजी मगाशी बोलले ना की ते बोलत असताना टाईप करतात. आय टोटली अग्री विथ हिम. मगाशी आपली जेव्हा मुलाखत चालली होती आणि असं वाटायचं ते पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला म्हणजे जेव्हा एक एक वाक्य आपण जे बोलता ते वाक्य पुस्तकासारखं आहे. आणि ही ॲबिलिटी जी आहे, ही प्रतिभा जी आहे ना, ही फार रेअर आहे. म्हणजे लेखक अनेक असतील आणि प्रतिभावंत पण अनेक असतील, पण ती प्रतिभा असणं आणि ती ऑथेंटिसिटी असणं हे जे कॉम्बिनेशन आहे ते अरविंदजींच्या बाबतीत आपण पाहतो. त्यांचा पोशाख जो असतो, मला आठवतं, मला प्रफुल्लजींच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळीचा किस्सा त्यांनी सांगितला होता की ते बाहेरचा माणूस ते म्हणे कुठे चालले, त्यांना माहितीच नाही हे आपले पाहुणे आहेत. ही इज नॉट प्रूव्हिंग एनी पॉइंट. ही बाब आहे ना, ही फार रेअर आहे बाय द वे. आणि आज आपण समाजामध्ये अशी माणसं फार कमी आहे. आणि दॅट इज वाय आय एम एक्सप्लिसिटली मेन्शनिंग की ह्या गोष्टींचा आपण उल्लेख केला पाहिजे, ह्या गोष्टींचा आपण आदर ठेवला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा उल्लेखाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही भावना पोहोचली पाहिजे की दिस इज समथिंग विच इज मिसिंग इन अस. मी हे समाजाबद्दल बोलतोय असं नाही. मी हे बोलत असताना मग असे ते कुणीतरी शब्द, आपण ते शेवटचे शब्द सांगितले पुस्तकातले, आपल्या आतमध्ये डोकवण्याचा. समहाऊ आय एम इन दॅट प्रोसेस आणि ते मला यातून जाणवत आहे. सो आय एम रिअली हॅपी टू बी हिअर. मला मजा आली हे ऐकण्यामध्ये. हे बोलणं इज अ फॉर्मॅलिटी. आय रिअली वुड हॅव एन्जॉयड की मी ते आपल्याला ऐकत बसलो असतो. बट आज संध्याकाळ फार छान गेली. थँक्यू सो मच. अरविंदच्या खरेपणाविषयी आपण खूप बोलला. बरेच दिवसांनी खरा प्रशासकीय अधिकारी दिसला मला. तो मनातलं बोलतो, मनापासून बोलतो आणि खरं बोलतो. आता ज्यांच्याकरता आपण थांबलोय, द सुपरस्टार मकरन अनासपुरे विषयी खरं तर इकडे घेऊन येऊ. म्हणजे जो साधेपणाचा उल्लेख सर तुम्ही केला होता, हा चालेल. मक्का एवढा मी साधा सुपरस्टार आजपर्यंत एकच बघितलाय, त्याचं नाव रजनीकांत. आणि मी फार जबाबदारीने बोलतोय, आय मीन इट. मक्का जेवढा साधा सरळ सोपा आहे तेवढा मराठीत कुठलाही आव न आणणारा, जसा आहे तसा, आणि जो पोटात आहे तेच ओठात घेऊन येणारा. जास्त तो बोलत नाही, पण तो बोलतो ते पाठवून दिला सांगू. अरविंद सारखंच आहे की हा 300. जे काही वजन मकरांमध्ये आहे. अभिनेता मला वर्षानुवर्ष वाटत होतं आणि आय एम व्हेरी मच लकी की मकरन वर्षानुवर्ष विनोदी अभिनेता म्हणून लोक ओळखतात किंवा अजूनही त्याच्या तो विनोदाचा बादशाह आहे, त्याच्याविषयी काही म्हणणं नाही. पण मकरन हा अतिशय उत्तम अभिनेता आहे. तो विनोद असू दे, गंभीर भूमिका असू दे. आणि आय एम फॉर्च्युनेट की राम बाजारमध्ये त्यांनी जेव्हा मला संधी दिली त्याच्याबरोबर काम करायची. मकरन सर तुम्ही बघा, मकरनने वदावतं म्हणजे तो नेहमीच तो बेस्ट परफॉर्मन्सेस देतो, पण रान बाजार मधला परफॉर्मन्स बघून मला ज्यांनी माझ्याविषयी त्या सिरीज विषयी सांगितलं, पण मकरन विषयी बोलले जे लोक, त्यापैकी फक्त 3 नावं घेतो म्हणजे तुम्हाला त्याच्या अभिनयाची उंची कळेल. पहिलं नाव श्याम बेनेगल, दुसरं अमोल पालेकर आणि तिसरं इन चंद्रा. माझ्याशी बोलले डिरेक्टली फ्रॉम द हॉर्सेस म्हणून. त्यामुळे मक्याविषयी बोलत राहिलं तो खूप बोलण्यासारखं आहे. पण माननीय मकरन अनासपुरे यांना मी विनंती करतो की या सेल्फीच्या प्रकाशन सोहळ्यात आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावे. राम राम. खर तर पुस्तकाविषयी खूप बोललं गेलेलं आहे आणि सर्वांचं खूप बोलणं झालेलं आहे. त्यामुळे प्रसंगावधान आणि समयोचित मी अल्प भाषण करतो.
आणि ज्या तुम्हाला माहीत नाहीत त्या गोष्टी मला सांगायला जास्त आवडतील असं मला वाटतं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांची नावं घेत बसत नाही, त्यामध्येही पुन्हा वेळ आपला जाईल. तर सर्वांना नमस्कार करतो. साधारण 3 दशकाहून अधिक आमची जवळची मैत्री आहे अरविंदची आणि माझी. म्हणजे कॉलेजला असताना एकदा असं झालं की मी ज्या ग्रुपमध्ये काम करत होतो हौशी मंचावर, त्या ग्रुपमध्ये आमचे वाद झाले आणि आम्ही 2 नट बाहेर पडलो, मी आणि मंगेश देसाई. आणि आम्ही दोघांनीच एक ग्रुप तयार केला आणि एका वर्षामध्ये आम्ही 27 बक्षिसं मिळवली. तर स्त्री पात्र विरहित एकांकिका करायच्या आणि बक्षिस. आणि एक दिवस दैनिक लोकमत मध्ये आमच्यावर एक आर्टिकल आलं, मिरचीच्या खळ्यावर असं सदराचं नाव होतं. आणि मक्या मंग्याची जोडी चांगली टिकून राहावं असं आमचं कौतुक वगैरे सगळं होतं. आणि ते वाचल्यानंतर खुश बरं. वर्तमानपत्र खूप आधीपासून, जसं अरविंद म्हणतोय आम्ही लहानपणीपासून वर्तमानपत्र वाचतच मोठे झालो आणि वाचक त्या अर्थानेच खरे घडलो आम्ही. तर ते वाचल्यानंतर म्हणलं जबऱ्याली मंगे आणि मी खुश. मी म्हणलं अरे हा कोण लेखक आहे, अरविंद जगताप आहे, अरविंद जगतापांना भेटायला पाहिजे. तर माझा असा समज होता की ती भाषा आणि सगळं वाचल्यानंतर की कुणीतरी एक आपल्याला 60चे परोड ग्रहस्थ आणि अरविंद जगताप सर, आपण जाऊन पाया पडून धन्यवाद सर आमच्याबद्दल तुम्ही लिहिलं. आणि मग अरविंद जगतापचा शोध घेतला. त्यावेळी आम्ही विज्ञान शाखेत होतो आणि आर्ट्स कॉमर्स शाखेत एक ज्युनियर विद्यार्थी अरविंद जगताप नावाचा आहे. तर पहिले तर मी तर नकारलंच, म्हणलं तर नाही लेखक अरविंद जगताप पाहिजे असं करून. मग त्या SB आर्ट्स कॉमर्सच्या आम्ही कॅन्टीन मध्ये ते सापडतील असं म्हणल्यानंतर मी जेव्हा त्याला कॅन्टीन मध्ये भेटलो त्यावेळी, आता त्यांनी सेल्फी लिहिलंय पण मला ती मिरर इमेजच वाटली माझी. म्हणजे आम्ही दोघंही पित्या घरचेच वाटत होतो. अजूनही आम्ही खात्या पित्या घरचे वाटत नाहीत. आणि हा अरविंद जगताप असं झाल्यानंतर मग तेव्हापासून आर्याची मैत्री, म्हणजे साधारण 92 साल असेल तेव्हापासूनची. नंतर मुंबईत आल्यानंतर संघर्ष आम्हाला, आता एक मुंबईतल्या नटांना एक सोपं आणि सुलभ असतं की त्यांचा स्ट्रगल फॉर आयडेंटिटी डायरेक्ट सुरू होतो. आमच्या बाहेरून आलेल्या नटांचं स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल आधी सुरू होतं. आधी जगण्याची धडपड आणि त्यातून मार्ग काढत काढत मग आयडेंटिटीकडे, असं एक वेगळी वाट त्याला असते. तर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात जेव्हा संघर्ष काळात काम करत होतो त्यावेळी द कॉमेडी चॅनल नावाचं एक चॅनल येत होतं. आणि ऑडिशन मधनं पास झालेला मी एकटा विनोदी नट होतो. बाकीचे सगळे त्यांनी राजपाल यादव, सतीश कौशिक वगैरे असे सगळे तनाजकरीन दिग्गज कलावंत होते आणि मी एक ऑडिशन मधनं पास झालेला. आता तेव्हा स्टँडअप कॉमेडीचे ते करत होते. आणि मग ती लिहिणार कोण, तर आमचं मी आर्याला सांगितलं की तुला लिहावं लागेल हे. मांजर सुंबेकर नावाचं पात्र, आम्ही एकाच जिल्ह्यातले, मी बीडचा, तू पाडळसिंगीचा. मांजर सुंबा आमच्या जवळचं गाव. तर मांजर सुंबेकर अशा नावाचं पात्र. आणि मग ते लिहिल्यानंतर मग अरविंदने ते सगळे एपिसोड्स लिहिले आणि तेव्हा 800 रुपये मिळायचे एका एपिसोडला. मग त्याची वाटणी कशी करायची, तर मग अरविंदला मी 300 रुपये आणि मी 500. तो म्हणलं तुला जास्त कशामुळे, मी म्हणलं तू बसून लिहितो, मला प्रवास करून जावं लागतं, यावं लागतं, तिथं उभं राहून बोलायचं, खायचं बीचं, मधलं माझा पण खर्च आहे. 500-300 अशी वाटणी करून तेव्हाचा जो प्रवास आमचा सुरू झाला तो आज तगायत टिकून आहे. आणि आज कर्मधर्म संयोगाने तो इतक्या मोठ्या लेखन स्तरावर, आणि जसं आता अभिजितच्या बोलण्यामध्ये आलं किंवा बांगर साहेबांच्या बोलण्यामध्ये आलं की नाळ न तुटलेला माणूस आहे तो. आमची नाळ काही तुटत नाही का, आम्ही खूप प्रयत्न केले, इतरांनी खूप प्रयत्न केले, पण ती नाळ काही तुटण्याचं नाव घेत नाही. आणि ती तुटू नये असं आता वाटतं, थोडक्यासाठी कशाला ती तोडायची. कारण आम्ही मूळचे भारतातले, आता इंडियात येऊन बराच काळ झालेला जरी असला तरी भारताविषयीचं जे काय आहे ते आमच्या सगळ्या जगण्या वागण्यात आहे. आणि ते काय आता बदलावं असं वाटत नाही, कारण एक कालखंड उलटला
आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी प्रयत्न करूनही झाला. आता अरविंद हा लेखक म्हणून काय आहे तर माझ्या दृष्टीने प्रतिभावंत आहे. लेखक बरेच असतात, काही जण एखाद्या कंपनीत काम करत असतात आणि मग ते लेखक होतात, काही जण अजून काही उद्योग करून लेखन करतात, काही जण पोटास पाण्यासाठी करतात, काही जण डेली सोप लिहितात, काही जण लिहितच राहतात, काही जण का लिहित आहेत ते त्यांनाच कळत नाही. पण ह्या सगळ्या सदरापेक्षा तो वेगळा आहे, तो प्रतिभावंत आहे. त्याच्या प्रतिभेची साक्ष मी इतक्या वेळा घेतलेली आहे, असंख्य वेळा. आणि आज सुदैवाने एका मंचावर जरी ऐकणारे कमी असले तरी मला ते मांडायला मिळते, ह्याचाच मला जास्त आनंद आहे. कारण मी बांगर साहेबांना म्हणलं कार्यक्रम म्हणलं पुस्तकाचा आहे ना म्हणून कमी गर्दी आहे. तेच लावणी बिवणी असती तर युक्त खाली घ्यावा लागला असता मेन ऑडिटोरियम मध्ये आणि लोक एकमेकांना धडकून तिथं पडले असते. पण पुस्तक आहे आणि पण त्याच्या प्रतिभेची साक्ष मी तुम्हाला असंख्य पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे मला आठवतं गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा पिक्चर जेव्हा आम्ही करत होतो काही मित्र मिळून, त्यावेळी अरविंदा पुण्यात आमची पहिली मिटिंग झाली आणि अरविंदा लेखक, अरविंदांनी ते आणले. त्या दिवशी वाचणार होतो आम्ही पुण्यात आणि आला ना हा काहीतरी 12 पानं घेऊन आला आणि 15 सीन लिहिलेले. तर आम्ही ते वाचले आणि मी ते मीटिंग मध्येच फाडले. मी म्हटलं एसटीत नको लिहित जाऊ रे, म्हटलं आता तुला सांगून महिना झाला आणि तू यार असं येता येता लिहिलेत म्हटलं सीन. मग त्याच्यावर मी पुण्यात शूटिंग करत होतो. मग अरविंदा माझ्याकडे मुक्कामाला, मी म्हटलं थांबतो त्याशिवाय तुला काही हे नाही. मग तो थांबला. मग दुसऱ्या दिवशी मी शूटिंगहून आलो तेव्हा त्याने 32 सीन लिहिले होते. मी ते वाचले आणि मी पुन्हा फाडले. तो म्हटलं अरे फाडतो काय तू असं, म्हटलं हे नाही बरं नाहीये. आणि तिसऱ्या दिवशी मी शूटिंगहून आलो त्यावेळी त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हे निलेश जसं म्हणाला हाताने लिहितो तसं तोही हाताने लिहितो. त्याने एक कम्प्लीट रजिस्टर माझ्या हातात दिलं आणि आम्ही अ पासून ज्ञ पर्यंत सगळं जसंच्या तसं शूटिंग केलेलं आहे. आता गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा खरं तर विनोदी सिनेमा, पण त्याच्या प्रतिभेची साक्ष कशी, आता अभिजितने पण त्याचं उदाहरण दिलं, त्याला ते सापडतं. तर एक सीन होता ज्यामध्ये सयाजी आमदार आहे आणि नारायण वाघ दारू पिऊन, म्हणजे मी दारू पिऊन आलो आणि त्याच्या फ्लेक्स समोर मी बोलत असतो. तर मी म्हणतो ह्यो आमच्या तालुक्याचा आमदार, ह्यो आमच्या तालुक्याचे प्रश्न विधानसभेत मांडणार, पण आमच्या तालुक्याला पडलेला हाच मोठा प्रश्न आहे. आता ह्यातलं मर्म ज्याला कळायचंय त्याला ते कळणार. त्याच्या लेखनामध्ये ती गंमत आहे. आता श्याम पेटकर पण इथे बसलेले आहेत. श्यामरावनी गोष्ट छोटी डोंगरा एवढी लिहिला त्यावेळी संवाद आम्ही अरविंदकडनं लिहून घेतले. आणि मग अरविंदचं असं आहे की खरं तर आम्ही कलावंत भटक्या विमुक्त जमातीचे असतो. आमची जात कोणी विचारू नये, कारण आम्ही आज इथे उद्या तिथे, परवा आज विदर्भात आहेत, मग कुठं कोकणात आहेत, मध्येच कुठं कोल्हापूरला आहेत. त्यामुळे आमचं खरं तर विंचवाचं बिराड पाठीवर आम्ही चौफेर हिंडत असतो. तर तसा अरविंद 2 दिवसाच्या वर कुठे राहत नाही. तो त्या अर्थाने संन्यासी पण आहे. 2-3 दिवस झाले की तो लगेच पळतो काहीतरी कारण काढून. मग तो पळतो म्हणून नागेश भोसलेने त्याला गोष्ट छोटी ते रोल दिला. तर तुम्ही गोष्ट छोटी अरविंद जगतापसाठी नव्याने बघा, त्याला एकही वाक्य नाहीये सिनेमात, पण तो सगळ्या सीन मध्ये ठेवला नागेशने. का तर त्यांनी जाऊ नये एवढ्यासाठी. नाही तुम रुक यार तू जा मग. आणि मग त्यामध्ये एक नागेशसाठी, नागेश शेतकरी आहे आणि एक काहीतरी त्याच्या मनात एक खूप आंदोलन चालू आहे आत्महत्येचं. आणि एक शेतकरी हा धार्मिक असतो. वारकरी पंथ हा बहुतांश शेतकरी वर्ग आहे आणि त्यातलं काहीतरी पाहिजे होतं. तर सीन मध्येच नागेश म्हणला यार कुछ इधर लाईन चाहिए 2-3 वगैरे. आपलं आर्याला म्हणलं हा काय लेखक, मग सयाजी म्हणला लेखक लिहा. तर मग हा पलीकडे गेला आणि पलीकडून 4 ओळी घेऊन आला. तर त्या अशा होत्या की मातीच्या लेकराचं मातीमध्ये मन सार, वारीत चाललो मी आभाळात ध्यान सार. तर तो लिहितो म्हणजे उत्कटतेनं लिहिणं, आणि तो स्वतःला कार्यकर्ता म्हणतो ते
एका वेगळ्या अर्थानं तो कार्य करताय असं माझं वैयक्तिक मत आहे की परमेश्वराने या लौकिक जगामध्येच अलौकिकत्वाचे धागे गुंफलेले आहेत आणि त्या अलौकिकत्वाचे धाग्यांचा शोध घेणारा तो कार्यकर्ता आहे आणि त्यांना तो समोर आणणार आहे. तो बेदरकार आहे, तो बेडरपणे सगळ्या गोष्टी मांडतो, लिहितो. म्हणजे याही सेल्फीमध्ये तुम्ही आवर्जून प्रत्येकाने नुसतं स्वतःपुरतं वाचायचं नाहीये तर इतरांनाही भेट द्यावी, इतकं ते सुंदर, त्याचा प्रचार करावा, प्रसार करावा, इतकं ते सुंदर पुस्तक आहे असं माझं वैयक्तिक मत ते वाचल्यानंतर झालं. अरविंद जरी मित्र असला तरी मित्रासाठी आपण मार्केटिंग करावं या सदरातला मीही नाही आणि तोही नाही. त्यामुळे आमचा पहिल्यापासूनचा स्वभाव हा तसा तिरसट आहे. आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळे बरं बोलणं हे तसं. बऱ्याचदा मी कुणाला प्रतिक्रिया देतो त्यावेळी ते म्हणतात की तू चांगल्या अर्थाने बोलतोयस का वाईट अर्थाने. तर ती पण एक गोची आमच्या बोलीभाषेने करून ठेवलेली आहे. पण अरविंदने विलक्षण पद्धतीने लिहिलेली ही सेल्फी आहे. त्याने स्वतःशी जो संवाद साधलेला आहे आणि त्यामध्ये सगळ्यांना जे इन्क्लूड करून घेतलेलं आहे, सगळ्या समाजाला, ती मला फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तो वारंवार सांगतो की हा उपदेश नाहीये आणि तो उपदेश नाहीये, ते त्याचं चिंतन आहे. आणि ते नुसतं चिंतन नाहीये तर ते अंतर्मुख करणारं चिंतन आहे. हे आपल्याला पावलोपावली आणि पदोपदी जाणवतं. त्याच्या ह्याच्यातल्या काही गोष्टी मी मुद्दाम लिहून ठेवल्या. आता सोशल मीडियाचा जमाना आहे तर मला असं वाटतं की तू ट्रोलर्स विषयी जे बोललास ते घातक आहेत. तर ते मला असं एक शेर इतका छान ऐकला होता मी की अब तो शौक ही नहीं रहा कि खुद को साबित करूं, अब तो शौक ही नहीं रहा को खुद को साबित करूं, अब तो आप जो समझे मैं वही हूं. सोशल मीडियानं आपली अवस्था अशी केलेली आहे. एखाद्याबद्दल सोशल मीडियाने केलंय काय तर आपले कान खूप हलके केलेत. एखाद्याविषयी आपण वाईट वाचतो यापेक्षा आपण त्याच्यावर ते पटकन विश्वास ठेवतो खातरजमा न करता, ही जास्त धोक्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळे बरीच माणसं, म्हणजे माझ्यासारखी माणसं, ती लांब असतात सोशल मीडियावर. दररोज आपण खातो काय, बसलोय कुठे हे सांगणारे किती भयंकर लोक. म्हणजे काही काळाने त्याची इतकी औषधं घ्यावी लागतील ते सोडण्यासाठीच व्यसन. म्हणजे समोसा खाता नाही, टुडे इटिंग समोसा आहे म्हणजे मला कळलंच नाही. तर अरविंद म्हणतो ते एका अर्थाने खरं आहे की आम्ही जन्मलो फार चांगल्या काळात, ज्या काळात आम्ही कोया सुद्धा खेळलेलो आहेत आंबे खाल्ल्यानंतर. म्हणजे कोईचे डाव घरातून पाटी घेऊन जायची आणि ते रिंगणात टाकून कोईनी कोय उडवायची. विटी दांडू लिंबाचे केलेले, क्रिकेटच्या बॅटी स्वतःच्या हाताने बनवलेल्या. आमचे बॉल तर असे असायचे, कुणाच्या सायकलची ट्यूब वाया गेली हे बघायसाठी मर नुसती. ती ट्यूब एकदा काढली त्या माणसांनी सायकल मधली की ती लगेच घ्यायची, त्याची गोल गोल चकत्या करायच्या, एक कापडाचा गोळा त्याच्या भोवती त्या सगळ्या चकत्या रबर असे गुंडाळायचे आणि त्याचा बॉल. अशी बॅट बॉल खेळलेली आमची पिढी आहे. माझ्या मुलाने मध्ये प्रश्न विचारला, बाबा तुझ्या लहानपणी तुम्ही मोबाईलवर कुठला गेम खेळायचा? मी म्हणलं मोबाईलच नव्हता आमच्या काळात. तर त्याला असं वाटलं किती हा खोटारडा बाप मिळालाय आपल्याला, किती हा खोटं बोलतोय. त्याला समजून सांगताना मला खूप कष्ट पडले. पण आमच्या पिढीने सुदैवाने माणसं पाहिली, माणसं वाचली आणि आम्हाला त्यातलं बरं वाईट कळत गेलं. ते कसं होतं की जितकी प्रतिकूल परिस्थिती तितकी आपली समज अनुकूल होत जाते, ती जास्त प्रगत होत जाते. आपल्याला माणसं कळायला लागतात आणि वाचता यायला लागतात, ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या कालखंडातले आम्ही असल्यामुळे अरविंदने फार छान लिहिले की यंत्र आले पण आपली भाषा मात्र घेऊन गेले. जसं जसं गॅजेट येत आहे तशी भाषा चालली आहे आपली. म्हणजे पूर्वी कसं पाटी, दुरडी, कन्वर्ट अशी इतके शब्द होते आपल्याकडे आणि ते सगळे गायब झाले. आणि आता तुमचे जसे जसे जसं म्हणलं मोबाईल स्मार्ट होत चाललेत, पण त्यामुळे काय तुमची भाषा बदलत चाललेली आहे. आता स्क्रोलिंग आहे, काय हॅशटॅग आहे वगैरे अशी शब्द प्रभा येऊ लागली ज्याच्याशी आपला तसा काही संबंध नाही. पूर्वी आपल्या भाषेमधली जी गंमत आहे, ठेसून एखाद्याला शिवी जरी द्यायची आणि ती आमच्या मराठवाड्यामध्ये शिवी न देता तो आविर्भाव, एखादा माणूस जर जास्तीचं बोलत असला, खूपच आगळपगळ बोलायला लागला, थोडं जास्त विद्वत्तापूर्ण बोलू लागला की समोरचा उठून चालय शेंगा झोडायला लागलाय ते. आता शेंगा झोडायला लागले ह्याच्यामध्येच तो काय बोलतोय हा सगळा भाव येणं, मला वाटतं ती त्या भाषेची गंमत आहे, ती त्या भाषेची ताकद आहे. आणि अरविंदांनी सेल्फी लिहिताना किंवा गोष्ट छोटी लिहिताना
इंडिया आणि भारत या दोघांचे बॅलन्स साधलेले आहे. त्यांनी दोन्हीकडच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. भारतातल्या गोष्टी वाचताना जितका मी हळवा होतो तितक्याच इंडियातल्या गोष्टीही मला हळव्या करणार आहेत, कारण मी आता इंडियाचा अपरिहार्य भाग आहे. मी कित्येक वर्ष शहरात राहतोय, त्यामुळे शहरामधल्या समस्या वेगळ्या आहेत, गावाकडच्या समस्या वेगळ्या आहेत. आणि तू लिहितोस तसंच की गावं ओस पडली आहेत, गावाचे निव्वळ स्मशानं केलेले आहेत आणि कचऱ्यांचे ढीग केलेले आहेत. आणि दुर्दैवाने याकडे सजगपणे किंवा गावाचं कल्याण करावं ह्या दृष्टीने पाहणारे राज्यकर्तेच आपल्याला मिळत नाही. याच्यापेक्षा आपलं दुर्दैव दुसरं काही नाही. आता बांगर साहेब आयुक्त म्हणून जास्त बघत असतील या सगळ्या गोष्टींकडे, की गाव खेड्यांमध्ये खेड्याकडे चला असं म्हणणारे गांधीजी कुठे, आणि आता एसटीतनं गाव सोडणारी माणसं अरविंद लिहितो तसं एसटी आली गावात, पण माणसं जास्त ते एसटीतनं बाहेर पडली गावातनं. आता किती साधं झालं पहा गणित, की आमच्याकडे पातलीपाडा नावाचा विभाग आहे आणि तिकडनं यवतमाळ पुसदमधनं आलेली खूप माणसं तिथं मायग्रेट झालेली. आता साधा मुद्दा कसा आहे की शेतीमध्ये, आता शेतीविषयी मी जास्त बोलत नाही, थोडक्यात तुम्हाला सांगतो की शेतीमधलं उत्पन्न काय, कोरडवाहू जमिनीचं, पाऊस पडेल तेवढा, कपाशी लावली तेवढी, कपाशीला भाव काय. आज 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे. सोन्याचा भाव हा साधारण 60-70 हजाराच्या घरात गेलेला आहे. एखाद्याचा पगार 1-1.5 लाखाच्या घरात आहे, पण कपाशी अजूनही 4,000 आणि 5,000 रुपये क्विंटल. म्हणजे त्याचं तुम्हाला स्टॅटिस्टिक कळत नाही का, काय कळत नाही. मग ती मंडळी काय करतात, आमच्याकडे इथे कुटुंबच येतं. मग समजा नवरा बायको आहेत, 2 पोरी आहेत, नवरा कुठेतरी वॉचमन असतो बिल्डिंगला एखाद्या, बायको एखाद्या घरात धुणं भांडं करते, 2 पोरी पुन्हा त्या बिल्डिंग मध्येच कुठेतरी कामाला आहे. मग कौटुंबिक त्यांचं मासिक उत्पन्न साधारण 40 ते 50 हजाराच्या घरात जातं. म्हणजे 6 लाख रुपये त्यांचे वर्षाचे होतात. कशाला मरायला गावाकडे थांबतील? कोणती शेती करेल आणि कोण करेल? बरं, जे घातलंय तेच वापस यायची गॅरंटी नाहीये. 50,000 रुपये म्हणजे अरविंदच लिहिलेला संवाद आहे गोष्ट छोटी मधला, की 50,000 रुपयाचा दरवर्षी मातीत 50-60 हजार रुपये टाकून जुगार खेळायला जमल का तुम्हाला? हा जुगार आहे, त्याला हमीभाव नाहीये, त्याला कुठेही रिटर्न्स नाहीयेत. आणि अरविंदने हे पोटतिडकीनं मांडलेलं आहे. त्याच्या लिहिण्यात तो सच्चेपणा आहे, तो खरेपणा आहे. त्याच्यावरचं प्रेम हे माझं उगाचच नाहीये. जेव्हा मी या कार्यक्रमाविषयी आर्यन सांगितलं तेव्हा मी रामगिरे साहेबांना पुढे बोललोही नाही काही. ते म्हणलं काही कम्युनिकेशनच नाही आमचं, कारण अरविंदने मला फोन केला तुला यायचंय, तर त्यामुळे स्वाभाविकपणे मी येणं अगदी स्वाभाविक होतं. आणि हे मांडणं मुळात स्वाभाविक होतं की इतक्या वर्षाच्या 3 दशकाच्या कालखंडामध्ये मी त्याला जसा बघतो आहे, तो जसाच्या तसा आजही त्याच्या शर्टला खूप इस्त्री मारून आणि खूप चांगला ड्रेस घालून आलाय अशातला काही भाग नाही. पण तो लिहितो त्यावेळी मात्र माणसाची ओळख काय असते तर ते त्याच्या लेखणीच्या धारेवरनं कळतं, की ती त्या कलममध्ये त्याच्या इतकी ताकद आहे. मी पूर्वी असं म्हणायचो की पूर्वीची जुनी गाणी जी आहेत आपली, ती शाईपेक्षा रक्तानं जास्त लिहिल्यासारखी वाटतात. तसं ते लेखन आहे. आणि त्या अरविंद हा स्वतः एक कलावंत आहे. आणि मला असं वाटतं नेहमी कलावंताच्या कपाळावर एक अश्वत्थाम्यासारखी क्रिएटिव्हिटीची भळभळती जखम असते आणि हृदयावर एक नरगिसी घाव असतो. त्यातून कलावंत घडतो असं माझं मत आहे. आणि हे त्याचं लेखन म्हणजे अरविंदाने मला हळूच, आता आर्याचं मी ऐकतो दरवेळेस म्हणून त्याने मला हळूच कानात सुचवलं सेल्फीतलं एखादं प्रकरण वाच, आणि त्याने एक फोल्डही करून दिलंय मला काय वाचायचंय हे सुद्धा. म्हणजे त्याच्या आईला मी समजून सांगू शकलो नाहीये खरं तर. आम्ही त्याचे शब्दांचे भारवाहक जे आहोत ते सगळे शब्द त्याच्याकडनं. म्हणजे मला आठवतं की दे धक्काचा सेकंड सिक्वेलला सुद्धा शेवटचं शिवाजी महाराजांचं एक मी बोलतो त्या इंग्लंडच्या पंतप्रधानांशी, तर ते आर्याने लिहिलेलं आहे. आर्याला मी सांगितलं आर्या ते मला पाहिजे, आणि हा बिचारा आपला 2-3 तासात तिकडनं व्हॉट्सअप लगेच. आणि हे तर मी त्याची मदत सातत्याने घेतो माझ्या बोलण्यामधला, कारण त्याला माहिती हा काय बोलू शकतो. त्याची आणि माझी भाषा वेगळी नाहीये, तर त्याच्यामुळे तो लिहितो आणि मी ते बोलतो. आणि लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या मनाचं बोलता का? नाही, तसं नाहीये. त्याला एक लेखक पण आहे. मग तो लेखक कोण आहे? तो अरविंद जगताप आहे.
तर अरविंद ज्या पद्धतीनं लिहितो, आता याच्यामध्येच इतकं सुंदर त्यांनी काही गोष्टी लिहिल्या आहेत की एक पीढ़ी का पाखंड अगली पीढ़ी की परंपरा बन जाता है. किती सुंदर वाक्य. जाणाऱ्याला जा म्हणू नये या म्हणावं, जाणाऱ्यानं जातो म्हणू नये येतो म्हणावं, आणि मग हे लोकशाहीसाठी घातक झालं. त्याच्या इच्छेखातर एक छोटस प्रकरण वाचतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. सेल्फी मधलंच एक प्रकरण आहे. आपल्या पिढीचे बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत, कारण तुझी कविता फालतू आहे असं चार चौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बाप माणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखं जगलो गावात आणि शहरात. लँडलाईन, पीसीओ, पेजर, मोबाईल असं झपाट्यानं जग बदलताना बघत आलो, पण बाप नावाचं रसायन जसंच्या तसं राहिलं. वर्तमानपत्रात 7व्या पानावर 8व्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे ते वर्तमानपत्र सातबाऱ्यासारखं जपून ठेवणारे बाप, पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलं याचा थांगपत्ता न लागू देणारे बाप. आपल्या तरुणपणी प्रेयसी सारखे वागायचे बाप. प्रेम आहे हे शब्दाने कळूच द्यायचे नाहीत, आपणच ओळखायचं नजरेत. लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा नाही, अभिमानाचा विषय होता. कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर चर्चा व्हायची आणि आपण आपल्या बापाला जास्त घाबरतो हे सांगताना छाती अभिमानानं फुलून यायची. कणगीसारखे बाप, रांजणासारखे बाप, कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे, कधी अचानक शिराळं पडल्यासारखे. शिराळं म्हणजे अकस्मात ढगाळ वातावरण होतं, त्याला आमच्याकडे शिराळं पडलं म्हणतात. दुष्काळात सुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप. बाप सोबत असल्यावर कधी काही कमी पडेल असं वाटायचंच नाही. मनी ऑर्डरवाले बाप, वर्तमानपत्रात गुंडाळून जिलेबी आणि भजे आणणारे बाप, आईला आवडत नाही म्हणून गुपचूप आमलेट करून खाऊ घालणारे, तव्याचा वास येऊ नये म्हणून त्यावर ज्वारीचं पीठ जाळणारे आणि तो धूर बाप लेकाचं वंगाळ खाण्याचं पाप नष्ट करण्यासाठी केलेल्या यज्ञासारखा वाटायचा. शाबासकी मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला पराक्रम किती थोर होता. बापाची पाठ चोळून देण्यासारखा आनंद नव्हता. बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा कामावर जाताना. मंत्री संत्री खिसगणतीतही नव्हते. आपला बापच देश चालवतो असं वाटायचं. कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून हातातली बॅग घेऊन घरापर्यंत येण्यात किती थाट वाटायचा. लाडात येऊन बापाने हातावर ठेवलेले 4 आणे 8 आणे कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी नव्हते. तुम्हाला जगानं डोक्यावर घेतलं तरी लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून गर्दीत मदारी दाखवत असलेले खेळ पाहताना जो मोठेपणा वाटला तो कधीच वाटत नाही. हा झाला आपल्या लहानपणीचा काळ. पण आपण मोठं झाल्यावर, पोटापाण्यासाठी हिंडायला लागल्यावर आपली भेट व्हावी म्हणून लहान मुलासारखाही वाट बघणारा बाप. त्याचं काय? लहानपणी आपण घाबरून असायचो, लपून बसायचो चूक झाली की. पण आता पारावर, देवळात, गॅलरीत, गार्डनमध्ये बसलेले वय झालेले तुमचे आमचे बाप दिसतात. वय झाल्यावर हे बाप लोक आईच होऊन जातात. जरा बसलेले असे डोळे मायाळू कसे होतात. कित्येक पूर पाहिलेल्या खडकासारखे बाप अचानक पावसात भिजणाऱ्या ढेकळासारखे मऊ होतात. वाईट काही नाही, पण आपल्याला फक्त सवय नसते. फादर्स डेला किती लोकांनी प्रत्यक्ष आपल्या बापाला शुभेच्छा दिल्या असतील. हे असं बापाला सांगता कसं येईल? प्रत्येक बाप काही न बोलताही मुलाला ओळखून असतो. फक्त आपल्यालाही त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. कधी जमेल माहीत नाही, पण जमलं पाहिजे. ते जमेल तेव्हा जमेल, पण बाप हा शब्द आपण जपला पाहिजे. ज्ञानेश्वरांचा शब्द आहे, बाप रखमा देवी वरू. बाप शब्द खूप छान आहे. वडील म्हणजे फक्त वयाने वडील असल्यासारखं वाटतं. बाप म्हणजे कम्प्लीट बाप वाटतं. आपण व्यक्त व्हायला लाजायला नको. बाप शब्दांच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष बापाच्या बाबतीत. वडील ही सुद्धा ओळख असली तरी बापच, कारण बाप म्हणजे लय भारी. धन्यवाद. सर, आपलं भाषण अगदी हळवं करणार होतं.
अरविंद जगताप सरांविषयी आदर होता, प्रेम होता, पण ते खूप पटीने वाढवण्याचं काम आज सर्वांनी केलं. मोर पॉवर टू अरविंद जगताप सर पेन. आपण आज सर्व इथे अरविंद जगताप सरांच्या प्रेमापोटी ओके लेट्स रीड इंडिया ही चळवळ जी प्रफुल्ल वानखेडे सर चालवतात, त्यांच्या वतीने सगळ्या मान्यवरांना पुस्तकांचं एक कलेक्शन अजून काही नावाचे मोमेंटोज पण आहेत. हे असं पुस्तकांचं गिफ्ट त्यांना प्रत्येकांना मिळो. मला जेव्हा मिळालं होतं तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. आपण सर्व इथे अरविंद सरांच्या प्रेमापोटी जमलो. मला आज असं वाटतं की कधी कधी क्वालिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. तर आपल्या सर्वांचे आभार, मान्यवरांचे आभार. कार्यक्रम समाप्त झाला असं घोषित करतो. पुस्तक बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. आपण जरूर पुस्तक घ्यावं, वाचावं, भेट द्यावं. धन्यवाद.